नमस्कार मित्रांनो, मी योगेश सूर्यवंशी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपल्या योगेश सूर्यवंशी फ्रॉम माय अँगल या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण येणाऱ्या राज्यसेवेसाठी तसेच येणाऱ्या कंबाईन एक्झामसाठी सुद्धा राज्यघटनेविषयी एक लेक्चरची सिरीज चालू केलेली आहे। त्या सिरीजमधील 2 लेक्चर आपण आतापर्यंत बघितलेत। त्यामध्ये आपल्या संविधान सभेची निर्मिती, त्यानंतर संविधान सभेची अधिवेशने, बैठका आणि संविधानाची निर्मिती, त्यामध्ये मसुदा समिती, वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या, या सर्वांवर ऑलरेडी 2 लेक्चर झालेले आहेत। त्या दोन्ही लेक्चरच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल। त्यानंतर त्या सिरीजमधलं आज 3रं लेक्चर आज मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे आणि त्या 3ऱ्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत राज्यघटनेची प्रस्तावना, सरनामा किंवा त्याला आपण उद्देशपत्रिका म्हणून सुद्धा संबोधतो। तर मित्रांनो, आपला आजचा लेक्चर आहे राज्यघटनेची प्रस्तावना या टॉपिकवर। मग राज्यघटनेची प्रस्तावना म्हणजेच काय, जी आपण राज्यघटनेच्या सुरुवातीला उद्देशपत्रिका याचा उल्लेख आपण करत असतो। मग या राज्यघटनेच्या प्रस्तावनेलाच आपण राज्यघटनेचा सरनामा असं सुद्धा म्हणतो। ज्यावेळेस आपल्याला राज्यघटनेच्या सरनाम्याचा किंवा राज्यघटनेच्या प्रस्तावनेचा, उद्दिष्टाच्या पत्रिकेचा अभ्यास करायचा असतो, त्यावेळेस नेमका अभ्यास कसला करायचा हे पण लक्षात आलं पाहिजे। राज्यघटनेच्या सरनाम्याचा अभ्यास करणं म्हणजे, आता आपल्यासमोर तुमच्या स्क्रीनवर राज्यघटनेचा सरनामा दिसतोय। आपल्या सर्वांना माहीत आहे, आपल्या सर्वांच्या पाठी असेल, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा इथपासून कुठपर्यंत स्वतःप्रत अर्पण करत आहोत। याला आपण भारतीय राज्यघटनेचा सरनामा म्हणतो। मग या सरनाम्याचा अभ्यास करायचा म्हणजे नेमकं काय, तर या सरनाम्यामध्ये जे अधोरेखित केलेले शब्द आहेत त्या शब्दांचा नेमकं अर्थ काय होतो, ते शब्द आपण कुठून घेतलेत आणि ते शब्द राज्यघटनेमध्ये टाकल्यामुळे किंवा प्रस्तावनेमध्ये टाकल्यामुळे नेमकं राज्यघटनेला किंवा संविधानकर्त्याला राज्यघटनेकडून कोणत्या कोणत्या गोष्टींची अपेक्षा आहे या सर्वांचा अर्थ समजतो। म्हणजे जर आपल्याला या शब्दांचा अर्थ व्यवस्थित समजला तर राज्यघटना ही आपला जो महत्त्वाचा टॉपिक आहे त्या महत्त्वाच्या टॉपिकमध्ये नेमकं कोणते कोणते तत्व टाकलेली आहेत, कोणते उद्दिष्टे आहेत, या सर्वांचा अभ्यास आपल्याला राज्यघटनेच्या सरनाम्यावरून कळतो। मग आपण राज्यघटनेच्या सरनाम्याचा अभ्यास करणार म्हणजे या अधोरेखित सर्व शब्दांचा अभ्यास करून त्यांचा व्यवस्थित अर्थ आणि त्यामागे जो अपेक्षा आहे किंवा आपल्याकडून जी घटनाकर्त्यांना अपेक्षा आहे या सर्वांचा अभ्यासच आपण करणार आहोत। त्यालाच म्हणतात भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचा अभ्यास। मग आपण आपल्या आजच्या लेक्चरमध्ये तेच बघणार आहोत। ठीक आहे, चला मग आपण सुरुवात करूया आता एका शब्दापासून। तर मित्रांनो, आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याचा पहिला शब्द असतो आम्ही। आपण म्हणतो ना, आम्ही भारताचे लोक किंवा आम्ही भारतीय लोक। मग नेमकं आम्ही ह्या शब्दाचा अर्थ काय होतो? ज्यावेळेस आम्ही हा शब्द टाकला, आम्ही ज्यावेळेस आपण आम्ही म्हणतो त्यावेळेस एक आपलेपणाची किंवा संघटितपणाची, एकत्रपणाची भावना आपल्या सर्वांच्या नजरेत येत असते। जर आपण म्हटलो फक्त मी तर या ठिकाणी फक्त स्वजबाबदारी दिसते, किंवा आपण जर म्हटलो तुम्ही तर याचा अर्थ आपण एखादं काम दुसऱ्यावर लोटतो, आपण तिथं स्वतः जबाबदारी घेत नाही। पण ज्या वेळेस आम्ही या शब्दाचा उल्लेख केला जातो त्या ठिकाणी संघटितपणा किंवा एकत्रितपणा यांचे दर्शन घडत असते। मग या ठिकाणी आपण सुरुवातीला शब्द वापरला आम्ही, यातून आपल्याला काय दाखवायचे आहे, आम्ही सर्वजण संघटित आणि एकत्रितपणे काहीतरी सांगत आहोत। मग आम्ही म्हणजे कोण? आम्ही म्हणजेच भारताची सर्व जनता। आलं लक्षात? मग भारताची सर्व जनता या अर्थाने आपण आम्ही हा शब्द टाकलेला आहोत। मग आपण जर संपूर्ण राज्यघटना जर वाचली तर संपूर्ण राज्यघटना वाचल्यावर आपल्याला असं कळतं की राज्यघटनेचा सरनामा वाचला तर राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये जे काही बंधुता, त्यानंतर समाजवादी, लोकशाही अशी जी तत्व आहेत ती तत्व स्वतःप्रत अंगीकृत करत आहोत। मग हे कोण अंगीकृत करत आहे? आम्ही करत आहोत। तसेच आपण अधिनियमितही करत आहोत। अधिनियमित करत आहोत म्हणजे नियम घालून देत आहोत। मग नियम घालून देण्याचा अधिकार लागतो आणि हा नियम घालून देण्याचा अधिकार कोणी दिला तर तो आम्ही दिला, म्हणजे भारतीय जनतेने दिला। म्हणजे आम्ही या शब्दातून आपण 2 गोष्टी दाखवत असतो। पहिली गोष्ट म्हणजे सर्वजण संघटित आणि एकत्रितपणे जबाबदारी घेत आहेत, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही म्हणजे जनता हाच या राज्यघटनेचा किंवा या संपूर्ण राज्यव्यवस्थेला जे अधिकार आहेत त्या अधिकाराचा स्रोत आहोत। आलं लक्षात? म्हणजेच आम्ही म्हणजे जनता हाच या भारतीय राज्यघटनेच्या राज्यव्यवस्थेचा अधिकाराचा स्रोत आहे असं या शब्दातून दाखवलं जातं। त्यानंतर आपला दुसरा शब्द काय? भारतीय किंवा भारताचे।
याचा अर्थ इंडिया दॅट इज भारत, हे तर आपण कलम नंबर 1 मध्ये बघितले, लक्षात आलं. मग भारतीय म्हणजे काय, भारत नावाच्या संपूर्ण देशाला संबोधून आपण हे बोलत आहोत. आलं लक्षात. आम्ही पण कोण, भारताचे, लक्षात आलं का. म्हणजे आम्ही कोण आहोत, या भारताचे, म्हणजे या भारताच्या जो काय आपला राज्यकारभार करण्याचा जो संपूर्ण एरिया आहे, ज्याला आपण काय म्हणतो भारताचे राज्यक्षेत्र. मग आम्ही सर्व जनता, पण कुठली जनता, भारताची जनता, म्हणून शब्द टाकलाय आपण भारताचे. आणि नंतरचा शब्द आहे लोक. आता लोक म्हणजे आपण इथं फक्त असं म्हटलं का भारताचे नागरिक, नाही, आपण लोक हा शब्द म्हटली म्हणजे देशातील फक्त नागरिकच नाही, तर जेवढे लोक नागरिक नसले तरी पण भारतात राहतात, या सर्वांना उद्देशून लोक हा शब्द वापरण्यात आलेला आहे. मग आम्ही म्हणजे कोण, जनता. कुठली जनता, भारताची जनता. मग भारताची जनता म्हणजे कोण, सर्व लोक, फक्त नागरिक हा शब्द नाही, यामध्ये सर्व प्रकारच्या जनतेचा अर्थ समाविष्ट आहे. मग आम्ही भारताचे लोक किंवा आम्ही भारतीय लोक म्हणजे काय, आम्ही सर्व जनता संघटित होऊन किंवा एकत्र होऊन अधिकार देत आहोत. पण आम्ही जनता, कुठली जनता, भारताची जनता. मग जनता म्हणजे कोण, सर्व लोक. आलं लक्षात. या अर्थाने आम्ही भारतीय लोक असा शब्द वापरण्यात आलेले आहेत. एक, लक्षात आलं का. कारण आपला नंतरचं वाक्य काय असतं, आम्ही भारतीय लोक भारताचे एक. किती शब्द वापरला, फक्त एक. म्हणजे याचा अर्थ काय, फक्त एकच. एकच म्हणजे काय, ज्याचे कधीही विभाजन होऊ शकत नाही. भारत एकच आहे, भारतात कधीही फूट पडणार नाही, भारत कधीही विभाजित होऊ शकत नाही, फक्त एकच. भारत एकच होता आणि एकच राहील, या अर्थाने हा शब्द वापरण्यात आला आहे. म्हणून आपण काय म्हणतो, भारत हा भंजक राज्याचा अभंजक संघ आहे. भंजक म्हणजे जे भंग पाहू शकतात किंवा नष्ट होऊ शकतात. मग आपले जे घटक राज्य आहेत जसे महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, ही सगळी घटक राज्य भंजक आहेत, म्हणजे कधीतरी विभाजनही पाहू शकतात किंवा नष्टही होऊ शकतात. अशा नष्ट होऊ शकणाऱ्या राज्यांचा नष्ट न होऊ शकणारा संघ म्हणजे कोण आहे, भारत. म्हणजे इथं एक हा शब्द जाणून बुजून वापरला, याचा अर्थ असा होतो की भारताचे कधीही विभाजन होऊ शकत नाही. भारत पहिलेही एकच होता, आत्ताही एकच आहे आणि नंतरही एकच असेल. आलं लक्षात. मग भारताचे एकच सार्वभौम. सार्वभौम म्हणजे काय, भारत हा स्वतंत्र आणि स्वायत्त आहे. सार्वभौम या शब्दाचा अर्थ असा होतो की आमच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही, आम्ही स्वनियंत्रित आहोत. आमच्याबद्दल निर्णय घ्यायचा असेल तर त्यासाठी आम्ही कधीही स्वतंत्र आहोत, आमच्यावर कोणाचेही बंधन नाही. म्हणजे आमच्याविषयी निर्णय घेण्याचा आम्हाला पूर्णपणे अधिकार आहे. मग असं म्हटलं जातं की भारताने 1945 मध्ये युनायटेड नेशनचं सदस्यत्व मिळवलं, 1949 मध्ये कॉमनवेल्थचं सदस्यत्व मिळवलं. मग जर आपण युनायटेड नेशनचं 1945 मध्ये आणि कॉमनवेल्थचं 1949 मध्ये सदस्यत्व घेतलं, तर सदस्यत्व घेतल्यामुळे त्या ज्या काही संघटना आहेत त्यांची तर काहीतरी बंधने असतील ना. मग त्यांची बंधने असताना तुम्ही असं कसं म्हणू शकता की सार्वभौम आहोत. हा प्रश्न ज्यावेळेस घटनाकारांना विचारला त्यावेळेस त्यांनी असं उत्तर दिलं होतं की या दोन्ही संघटनांचे सदस्यत्व हे आपण आपल्या मर्जीने घेतले आहे. ज्यावेळेस आपल्या सार्वभौमत्वावर त्यांचे नियम किंवा त्यांचे बंधने आपल्याला अडसर ठरू शकतील सार्वभौमत्वाला, तेव्हा आपण त्यांचे सदस्यत्व झुगारून टाकू शकतो. म्हणजे आपल्या सार्वभौमत्वावर कधीही बंधन येणार नाही. म्हणजेच या दोन्ही संघटनांच्या सदस्यत्वामुळे आपल्यावर कुठल्याही प्रकारचे बंधन येणार नाही. मग सार्वभौम म्हणजे भारत स्वतःच्या राज्यक्षेत्रात किंवा स्वतःसाठी निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहे, आमच्यावर कोणाचेही दुसऱ्यांचे बंधने नाहीत. मग त्यानंतरचा महत्वाचा शब्द काय, समाजवादी. याचा अर्थ काय मित्रांनो, सर्व जनतेस समानता प्रस्तावित आहे. म्हणजे आपल्या राज्यघटनेमार्फत आपले जे भारताची पूर्ण जनता आहे त्या सर्व जनतेला आम्ही समानता देण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण जर आपल्या संपूर्ण जगाचा विचार केला तर संपूर्ण जगामध्ये खूप साऱ्या प्रकारचे समाजवाद आपल्याला बघायला मिळू शकतात. मग नेमकं भारताने कोणत्या प्रकारचा समाजवाद स्वीकारला, तर भारताने स्पेसिफिक असा कोणत्याही एका प्रकारचा समाजवाद स्वीकारलेला नाही. आपण संपूर्ण जगातील समाजवाद आणि महात्मा गांधीजी यांचा गांधीवाद या दोघांचे मिश्रण करून भारताचा नवीन समाजवाद तयार करून तो भारताने स्वीकारलेला आहे. खरं तर समाजवादी हा शब्द मूळ राज्यघटनेमध्ये नव्हता.
त्यासाठी 42वी घटना दुरुस्ती झाली आणि 42व्या घटना दुरुस्ती जी 1976 मध्ये करण्यात आली, त्या 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने समाजवादी हा शब्द आपण फक्त प्रास्ताविकेत टाकण्यात आला. म्हणजे समाजवादी हा शब्द फक्त प्रास्ताविकेतच सापडतो, तो घटनेत इतरत्र सापडत नाही. मग समाजवादी नेमकं म्हणजे तरी काय, याचा अर्थ सुद्धा घटनेत कुठेही स्पष्टपणे उल्लेख केलेला नाही. ज्यावेळेस समाजवादी या शब्दावरून सुप्रीम कोर्टामध्ये एक खटला गेला होता, तो होता निकारा व्हर्सेस भारत संघ 1983चा. त्यावेळेस नेमका भारताचा समाजवाद कोणत्या प्रकारचा आहे यावर मत व्यक्त करताना सुप्रीम कोर्ट अर्थात सर्वोच्च न्यायालयाने असं मत मांडलं होतं की भारताचा समाजवाद हा साम्यवादाकडे झुकणारा नाही, तर तो गांधीवादाकडे झुकणारा आहे. म्हणून तेव्हापासून असं म्हटलं जातं की भारताचा समाजवाद हा गांधीवादावर आधारलेला किंवा गांधीवादाकडे झुकणारा समाजवाद आहे. म्हणजे भारत हा आपण असं म्हणू शकत नाही की 42व्या घटना दुरुस्तीने समाजवादी शब्द टाकला आणि तेव्हापासून समाजवादी झाला. मित्रांनो, समाजवाद जर बघायचा असेल तर भारतामध्ये या समाजवादाची सुरुवात ही 1930च्या दशकातच झाली होती. त्याचा स्पष्टपणे उल्लेख सर्वप्रथम 1955ला जे काँग्रेसचं आवडी अधिवेशन भरलं, ज्याचे अध्यक्ष श्री ढेबर होते, तर यांच्या अध्यक्षतेखाली घडलेल्या 1955 सालच्या आवडी अधिवेशनात भारताचा समाजवादी किंवा समाजवाद या शब्दाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आणि भारताचा समाजवादाकडे थोडासा कल झुकला असं आपण म्हणू शकतो. तसं तर भारत हा पहिल्यापासून समाजवादी होता आणि भारताच्या राज्यघटनेत आपण समाजवादी तत्व पहिल्यापासून समाविष्ट करण्यात आलेली होती. आता जर बघितलं आपण भारताच्या राज्यघटनेत समाजवादाचा जर उल्लेख किंवा समाजवादाचे तत्व आपल्याला कुठे कुठे आढळतात, एक उद्देश पत्रिकेमध्ये, त्यानंतर अनुच्छेद 14, 15, 16, 17, 21, 29, 30, 37, 38, 39A, 42, 43, 45, 46, 47 याचबरोबर अजूनही खूप सारे अनुच्छेद असे आहेत की ज्यांच्यामध्ये समाजवादाचे तत्व आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये आढळून येऊ शकतात. म्हणजे भारताचा समाजवाद हा पहिल्यापासूनच मुद्दा होता. पण फक्त झालं काय तर 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने समाजवादी हा शब्द प्रास्ताविकेत टाकण्यात आला. असं म्हणायचं नाही की समाजवादी भारत तेव्हापासून बनला. भारत पहिल्यापासूनच समाजवादी होता असं म्हणू शकतो आपण, कारण तत्व आपल्याकडे होते. पण शब्द कधी टाकण्यात आला? 1976ला 42व्या घटना दुरुस्तीने. खरं तर अख्ख्या प्रास्ताविकेत एवढी एकच घटना दुरुस्ती झालेली आहे, जी 1976ची 42वी. दुसरी घटना दुरुस्ती अजूनपर्यंत प्रास्ताविकेत झालेली नाही. त्यानंतर समाजवाद हे जर व्यवस्थित कळालं असेल तर त्याच्यानंतरचा महत्त्वाचा शब्द येतो धर्मनिरपेक्षता. धर्मनिरपेक्षता हा शब्द सुद्धा फक्त प्रास्ताविकेतच आहे. तो सुद्धा 42व्या घटना दुरुस्तीने जी 1976 मध्ये झाली तिने समाविष्ट करण्यात आला होता. घटनेत इतरत्र कोठेही धर्मनिरपेक्षता या शब्दाचा उल्लेख नाही केलेला. पण जर आपण बघितलं भाग नंबर 3 जो मूलभूत हक्क आहे, त्या मूलभूत हक्कामध्ये अनुच्छेद नंबर 25 ते 28 मध्ये धर्म स्वातंत्र्य हा भारतीय नागरिकांचा मूलभूत हक्क बनवण्यात आलेला आहे. हा जो धर्म स्वातंत्र्य आहे तो आपल्याला खूप साऱ्या प्रकारचे अधिकार देतो. त्या धर्म स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारामार्फत आपण कोणत्या धर्माचे पालन करायचे किंवा कोणत्या धर्माचे नाही याचं स्वातंत्र्य आपल्याला वैयक्तिकरित्या देण्यात आलेले आहे. पण भारताने धर्मनिरपेक्षता स्वीकारली म्हणजे नेमकं काय केलं तर भारताने धर्मनिरपेक्षता स्वीकारली म्हणजेच भारताने प्रशासकीय किंवा सरकारी पातळीवर कोणताही धर्म स्वीकारलेला नाही किंवा कोणत्याही धर्माला विरोध केलेला नाही. म्हणजे भारत असं म्हटलं नाही की अमुक एक कोणता तरी देश हा भारताचा धर्म आहे किंवा भारत कोणत्या तरी एका धर्माला विरोध करतो असं कुठेही म्हणण्यात आलेलं नाही. म्हणजे भारताने धर्मनिरपेक्षता स्वीकारली म्हणजे कोणत्याही धर्माचा स्वीकारही केला नाही आणि कोणत्याही धर्माला विरोध केला नाही. आता जर धर्मनिरपेक्षता याच्याविषयी एकदम डिटेलमध्ये बघायचं जर म्हटलं तर धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे कर्तव्य असा एक अर्थ ऑक्सफर्ड डिक्शनरीनुसार देण्यात आलेला आहे. धर्म म्हणजे कर्तव्य. मग धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? कोणताही धर्म न मानणे व कोणत्याही धर्मास विरोध न करणे याला म्हणतात धर्मनिरपेक्षता. म्हणजे कोणत्याही धर्माला मानायचंही नाही आणि कोणत्याही धर्माला विरोध पण करायचा नाही. त्याला आपण धर्माविषयी तटस्थपणा असं सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतरचा प्रकार असतो धर्मसापेक्षता, जो धर्मनिरपेक्षतेच्या अगदी विरुद्ध आहे. धर्मसापेक्ष म्हणजे काय? कोणता तरी एखादा धर्म स्वीकारलेला असणे याला म्हणतात धर्मसापेक्षता.
म्हणजे एखादा देश काय म्हणतो, अमुक एक कोणता तरी धर्म हा आमच्या देशाचा धर्म आहे, त्याला म्हणतात धर्मसापेक्षता. उदाहरणार्थ काय, नेपाळ काय म्हणतो, हिंदू धर्म हा आमच्या देशाचा धर्म आहे, म्हणजे नेपाळ हे हिंदू राष्ट्र आहे. किंवा पाकिस्तान म्हणतो, पाकिस्तान हे मुस्लिम राष्ट्र आहे, त्याला म्हणतात धर्मसापेक्षता. आलं लक्षात? मग नेमकं भारत कुठे बसतो? धर्मनिरपेक्षतेत बसतो की धर्मसापेक्षतेत बसतो? भारत ना पूर्ण धर्मनिरपेक्षतेत बसतो ना पूर्ण धर्मसापेक्ष. भारत धर्मसापेक्ष का नाही? कारण भारताने कोणत्याही धर्माला स्वीकारलेलं नाही. मग धर्मनिरपेक्ष आहे ना? तर नाही. धर्मनिरपेक्ष म्हणजे स्वीकारायचं पण नाही आणि विरोध पण करायचं नाही. भारत या दोघांचं मिश्रण पण नाही. आपण जर बघायचं म्हटलं तर भारताची धर्मनिरपेक्षता ही वेगळ्याच प्रकाराची आहे आणि ती आहे सर्व धर्म समभाव या प्रकाराची. म्हणजे काय, प्रत्येक धर्माला समान वागणूक द्या, समान आदर द्या, मान द्या, पण कोणत्याही धर्मास विरोध करू नका. म्हणजे आपण धर्मनिरपेक्ष झालो असतो तर कोणताही धर्म मानायचा नाही, कोणत्यालाही विरोध करायचा नाही. आपण काय केलं, सगळ्या धर्माला आदर दिला. आपण सगळ्या धर्माला आदर दिला म्हणजे पूर्ण धर्मनिरपेक्ष पण बनलेलो नाही आणि धर्मसापेक्ष पण नाही, कारण एका विशिष्ट धर्माला आपलेसं केलेलं नाही. म्हणजे भारताचा धर्मनिरपेक्षपणा हा सर्व धर्म समभाव या तत्वावर आधारलेला धर्मनिरपेक्षपणा आहे. म्हणजे भारताने देश पातळीवर कुठलाही धर्म स्वीकारला नाही आणि कोणत्याही धर्माला नाकारलं पण नाही. भारताने सर्व धर्माला समान भाव दिलेला आहे. पण भारताने वैयक्तिक पातळीवर कोणता धर्म स्वीकारायचं किंवा कोणता धर्म आपण पाळायचा याचं बंधन कुठल्याही नागरिकावर घालण्यात आलेले नाही. म्हणजेच मी मागाशी म्हटलं होतं, अनुच्छेद 25 ते 28 मध्ये धर्मस्वातंत्र्य दिलं. धर्मस्वातंत्र्य दिलं म्हणजे नेमकं काय केलं, तुम्हाला कोणत्या धर्माचं पालन करायचं हे वैयक्तिकरित्या नागरिकाला स्वतःच्या मनावर अवलंबून करण्यात आलेलं आहे. पण या धर्मस्वातंत्र्याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला एखाद्या धर्माला विरोध करण्याचा अधिकार आलेला आहे. म्हणजे तुम्ही धर्म कोणता स्वीकारायचा हे तुम्ही ठरवू शकता, पण कोणत्याही धर्माला विरोध करू शकत नाही. लक्षात आलं इथपर्यंत? ओके, हा झाला आपला भारताचा धर्मनिरपेक्षपणा. त्यानंतरचा महत्त्वाचा शब्द काय, लोकशाही. लोकशाही म्हणजे साधी जर व्याख्या करायची म्हटलं तर आपल्या सर्वांना माहिती आहे, लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेले लोकांचे राज्य म्हणजे लोकशाही. एकदम सोप्या भाषेत काय, लोकशाही म्हणजे ज्या देशाची शासन व्यवस्था किंवा राज्य व्यवस्था ही देशातील जनतेकडून नेमलेली असते त्या पद्धतीला म्हणायचं लोकशाही. मग या लोकशाहीचे जगातही 2 प्रकार पडतात. एक असते प्रत्यक्ष लोकशाही आणि दुसरी असते अप्रत्यक्ष लोकशाही. प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय, ज्या लोकशाहीमध्ये किंवा ज्या कारभारामध्ये लोकांचा प्रत्यक्ष सहभाग असतो. म्हणजे राज्यकारभार करणाऱ्या व्यक्तीस लोक स्वतः निवडून देतात, त्याला म्हणतात प्रत्यक्ष लोकशाही. आणि अप्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय, कायम लोकांचे प्रतिनिधी ही राज्यकारभार करणाऱ्याला निवडून देतात. म्हणजे अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये जनतेच्या तळागाळातील लोकांना थेट संबंध मिळत नसतो. पण प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे या जनते किंवा या देशातील व्यक्तीस जो मतदान करण्याच्या योग्यतेचा आहे त्या प्रत्येक व्यक्तीस राज्यकारभार करणारा राज्यप्रमुख निवडून देण्याच्या मतदान प्रक्रियेत भाग घेता येत असतो. मग प्रत्यक्ष लोकशाहीचे सुद्धा 2 प्रकार पडतात. एक असते अध्यक्षीय लोकशाही आणि दुसरी असते संसदीय. मग अध्यक्षीय लोकशाही म्हणजे काय, ज्या लोकशाहीमध्ये कायदे प्रमुख म्हणजेच राजप्रमुख, त्या देशाचा प्रमुख, आणि कार्यकारी प्रमुख म्हणजे जो खरं कार्य करणार आहे तो दोन्ही पण एकच असतो, त्याला म्हणतात अध्यक्षीय लोकशाही. उदाहरण काय, अमेरिका. म्हणजे अमेरिकेच्या कायदे मंडळाचे प्रमुख म्हणजे अमेरिकेच्या संसदेचे प्रमुख आणि कार्यकारी म्हणजे मंत्रिमंडळाचे प्रमुख दोघं पण कोण असतात, एकच, ते म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष. उदाहरणार्थ घेऊ शकतो आपण सध्या डोनाल्ड ट्रम्प, हे त्यांच्या संसदेचे पण अध्यक्ष आहेत आणि मंत्रिमंडळाचे पण अध्यक्ष आहेत. दुसरा प्रकार असतो संसदीय लोकशाही. संसदीय लोकशाहीमध्ये कायदे प्रमुख म्हणजे राजप्रमुख वेगळा असतो आणि कार्यकारी प्रमुख वेगळा असतो. मग संसदीय लोकशाही कुठे बघायला भेटते, आपण उदाहरण घेऊ शकतो आपला भारत. कारण भारतामध्ये कायदे प्रमुख किंवा राजप्रमुख म्हणजे संसदेचा प्रमुख कोण असतात, राष्ट्रपती असतात, आणि कार्यकारी प्रमुख म्हणजे मंत्रिमंडळाचे प्रमुख कोण असतात, पंतप्रधान. म्हणजे संसदीय लोकशाहीत कार्यकारी प्रमुख वेगळे असतात आणि आपले राज्यप्रमुख वेगळे असतात.
म्हणून भारताने लोकशाही स्वीकारली, पण संसदीय लोकशाही स्वीकारली. म्हणजे आपण संसदीय लोकशाही कोणाकडून घेतली असं म्हणू शकतो? आपण संसदीय लोकशाही इंग्लंडकडून घेतली. पण या संसदीय लोकशाहीचे सुद्धा दोन प्रकार आहेत. एक असते राजसत्ताक आणि दुसरी असते प्रजासत्ताक. राजसत्ताक म्हणजे काय? संसदीय लोकशाहीत जो कायदेप्रमुख किंवा राजप्रमुख असतो, तो जर वंश परंपरेने एकाच घराण्यातला व्यक्ती त्या पदावर बसत असेल तर त्याला म्हणतात संसदीय लोकशाही, पण राजसत्ताक प्रकारातली. उदाहरणार्थ इंग्लंड, कारण इंग्लंडचे कायदेप्रमुख किंवा राजप्रमुख जो राजा किंवा राणी आहे ते एकाच घराण्यातले आणि ते वंश परंपरेनुसार त्या पदावर बसत असतात. पण प्रजासत्ताक म्हणजे काय? राजप्रमुख जनतेकडून निवडला जातो आणि ठराविक काळासाठी निवडला जातो. उदाहरणार्थ भारत, कारण भारताचे राजप्रमुख कोण आहेत? राष्ट्रपती. हे जनतेकडून निवडल्या जातात आणि ठराविक म्हणजे 5 वर्षासाठी निवडल्या जातात. म्हणजे भारताने कोणती व्यवस्था स्वीकारली? भारताने लोकशाही स्वीकारली. लोकशाहीत प्रत्यक्ष लोकशाही, प्रत्यक्षमध्ये पण संसदीय, आणि संसदीय मधली पण कोणती? प्रजासत्ताक. त्यालाच आपण गणराज्य पद्धत म्हणतो. मग आपण संसदीय लोकशाही कोणाकडून घेतली? तर इंग्लंडकडून घेतली. पण प्रजासत्ताक किंवा गणराज्य ही पद्धत कोणाकडून घेतली? फ्रान्सकडून. मग भारतामध्ये लोकशाही पद्धतीने राज्यकारभार चालवायचा असेल तर प्रतिनिधी निवडून देण्याच्या 2 पद्धती असतात. एक पद्धत असते प्रत्यक्ष लोकशाही आणि दुसरी असते अप्रत्यक्ष. मग आपण प्रत्यक्ष निवडणूक पद्धत कुठं कुठं वापरतो? पंतप्रधानांपासून ग्रामपंचायतच्या सदस्यांपर्यंतच्या निवडणुकीसाठी आपण प्रत्यक्ष निवडणूक पद्धत वापरतो. पण काही जे ठराविक पदं आहेत, जसे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यसभेचे सदस्य आणि घटक राज्यात असेल तर विधान परिषदेचे सदस्य, हे मात्र अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीतून निवडले जातात. त्यानंतर महत्त्वाचा शब्द येतो आपल्या सरनाम्यामध्ये, तो म्हणजे काय? सर्व नागरिकास. सर्व म्हणजे काय? प्रत्येकास. इथं कुठलाही भेदभाव केला जाणार नाही, सर्वांना. आणि नागरिकास म्हणजे काय? ज्या व्यक्तीस नागरिकत्व प्राप्त आहे अशा सर्वांना. लक्षात आलं का? मग अशा सर्वांना काय? आम्ही काही गोष्टी किंवा काही तत्व किंवा काही उद्दिष्ट देणार आहोत. मग ते उद्दिष्ट कोणते ते आपण बघूया आता एकानंतर एक. पहिलं, न्याय. सर्व नागरिकास काय देण्यात येणार आहे? न्याय. न्याय कोणत्या प्रकाराचा? पहिला सामाजिक, दुसरा आर्थिक आणि तिसरा राजकीय. म्हणजे आपण सर्व नागरिकास काय देणार आहोत? सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. मग सामाजिक न्याय म्हणजे काय? तर सामाजिक न्याय म्हणजे व्यक्तीला समाजामध्ये जीवन जगत असताना विषमता, शोषण, एखाद्या व्यक्तीचा मनमानी कारभार यापासून संरक्षण मिळवून देणे, याला म्हणतात सामाजिक न्याय. मग आर्थिक न्याय म्हणजे काय? जर तुम्हाला समाजात जीवन जगायचं असेल तर तुम्हाला तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काही व्यवसाय करायचा असेल, संपत्ती स्वतःजवळ ठेवायची असेल तर त्या व्यवसाय आणि संपत्तीमध्ये सर्वांना समानता प्रस्थापित करून देणे, याला म्हणतात आर्थिक न्याय. मग राजकीय न्याय म्हणजे काय? आपण बघितलं भारताची राज्यव्यवस्था लोकशाही आहे, म्हणजे या राज्यव्यवस्थेमध्ये प्रत्येकाचा समावेश पाहिजे. मग अशा राज्यव्यवस्थेमध्ये प्रत्येक व्यक्तीला सत्ता, प्रतिष्ठा किंवा राज्यकारभारात सहभाग घेणे, नेतृत्व करणे, एखाद्या पदासाठी उमेदवार म्हणून उभा राहणे, मतदानाचा हक्क, या सर्वांमध्ये प्रत्येक समाजाच्या तळागाळातील व्यक्तीला समानता प्रस्थापित करणे, याला आपण म्हणू शकतो राजकीय न्याय. मग ह्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचे तत्व हे राज्यघटनेमध्ये कुठे सापडतं? भाग नंबर 4 मध्ये. कारण भाग नंबर 4 मध्ये जर आपण बघितलं तर कलम 37 असतील, 38 असतील, 39 असतील, या सर्वांमध्ये काय सांगितलं? सामाजिक विषमता नको, एखाद्या व्यक्तीला प्रोत्साहन देऊन इतर घटकांचं नुकसान करता कामा नये, आर्थिक व्यवहारासाठी सर्वांना परवानगी देण्यात आली पाहिजे. त्यानंतर राजकीय न्याय कुठं भेटला? जर आपण अनुच्छेद बघितले 324, 325, ते कोणाचे? निवडणूक आयोगाचे. त्या निवडणूक आयोगाला सांगितलं आहे की जो प्रौढ व्यक्ती असेल किंवा ज्याने मतदानासाठी पात्र असेल त्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार देण्यात यावा. म्हणजे राजकीय न्याय अनुच्छेद 324, 325 मध्ये सांगण्यात आलेला आहे. कळालं? मग सर्व नागरिकांना सुरुवातीला काय देण्यात येणार? न्याय. मग किती प्रकारचे? सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. ओके. त्यानंतर काय भेटणार सर्व नागरिकास? तर त्यांना भेटणार स्वातंत्र्य. मग स्वातंत्र्य कोणते कोणते? विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना, या 5 गोष्टींचे स्वातंत्र्य असतील. मग विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय?
विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर स्वतःचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर सर्वांगीण विकास करण्यासाठी व्यक्तीला स्वतः विचार करणे सुद्धा गरजेचे आहे आणि जो विचार केला तो इतरांसमोर मांडणे, प्रकट करणे, व्यक्त करणे आणि त्या विचारांवर काहीतरी कृती करून स्वतःचा सर्वांगीण विकास घडवणे याचे स्वातंत्र्य देणे म्हणजेच विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. मग विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य भारतामध्ये कसं आहे? तर भारतामध्ये प्रेसला स्वातंत्र्य आहे. तुम्ही तुमची जाहिरात करू शकता, तुम्ही एखादी सभा वगैरे घेऊन तुमचे मत मांडू शकता. या सर्वांनाच म्हणतात विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. मग विश्वास, श्रद्धा आणि उपासना. मग या 3 प्रकारच्या स्वातंत्र्यातून विश्वास, श्रद्धा आणि उपासनेवरून काय स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे? तर यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलं आहे एखादा व्यक्ती असेल, एखादा धर्म असेल, एखादी संस्था असेल, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवायचा की नाही, त्या व्यक्तीची, त्या धर्माची, त्या एखाद्या पंथाची श्रद्धा बाळगायची की नाही, त्यांची उपासना करायची की नाही, पूजा करायची की नाही, या सर्वांचं व्यक्तीला स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. मग तुम्ही कोणत्याही धर्माची उपासना करा, त्या एखाद्या व्यक्तीवर श्रद्धा ठेवा किंवा एखाद्यावर विश्वास ठेवा, पण कसा? सत्सद विवेक बुद्धीने, म्हणजे योग्य पद्धतीने ठेवा. तिथं अयोग्यपणा नको, तिथं अंधश्रद्धा नको किंवा एखाद्या धर्माविषयी किंवा इतरांविषयी आपण दुजाभाव ज्याला म्हणतो तो प्रकार नको. अशा प्रकारचे स्वातंत्र्य आपल्याला सर्व नागरिकांस देण्यात येतील. मग याच प्रकारचे जे स्वातंत्र्य आहे ते राज्यघटनेमध्ये कुठे देण्यात आले आहे? तर राज्यघटनेमध्ये भाग 3 मध्ये विविध प्रकारचे स्वातंत्र्य आहेत. जर अनुच्छेद नंबर 19(1) बघितला त्याच्यामध्ये 6 प्रकारचे स्वातंत्र्य आहे. विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे. मग नंतर आपण जर अनुच्छेद 25 ते 28 बघितली तर धर्म स्वातंत्र्य आहे. मग धर्म स्वातंत्र्यावर कोणत्याही धर्मावर विश्वास, श्रद्धा किंवा त्याची उपासना करू शकता. म्हणजे हे स्वातंत्र्याचं तत्व आपल्याला कुठं दिसतं? भाग नंबर 3 मध्ये. यानंतर सर्व नागरिकास काय भेटणार? समता भेटणार, म्हणजे समानता भेटणार. मग आपल्याला समता किंवा समानतेचा अर्थ कसा अभिप्रेत असतो? समता म्हणजे सर्वांना एकदम लगेच सारखं. पण नाही मित्रांनो, आपल्या प्रास्ताविकेमध्ये जो समता हा शब्द टाकला किंवा समानता शब्द टाकला तो फक्त एकटा समानता हा शब्द टाकण्यात आलेला नाही, तर आपण समानतेला 2 गोष्टींचा सहयोग दिला आहे. त्या 2 गोष्टी म्हणजे काय? दर्जाची आणि संधीची समानता. आपण सर्वांना सम मानणे या प्रकारची समानता घटनेत अभिप्रेत नाही. आपण दर्जाची आणि संधीची समानता घेतली. म्हणजे नेमकं काय घेतलं? या तत्वाद्वारे आपण काय केलं? तर घटना लागू होण्याच्या अगोदर जे घटक काही कारणाने वंचित होते, म्हणजे ते इतर समाजाच्या बरोबरीत अजूनपर्यंत आलेलेच नाही. जर आपण समान जर म्हटलं तर सर्वांना समान सांभाळावं लागेल, पण हे लोक इतर समाजाच्या बरोबरीत अजूनपर्यंत आलेलेच नाही. त्यांना जर इतर समाजाच्या समानतेत आणायचं असेल तर अगोदर त्यांना जास्त संधी द्याव्या लागतील, जेणेकरून त्यांचा दर्जा इतरांच्या सारखा होईल. म्हणजे अगोदर त्यांना जास्त संधी द्या आणि मग समानता प्रस्थापित होईल. म्हणून आपण इथं कोणती समानता घेतली? दर्जाची आणि संधीची. म्हणजे याच समानतेचा अर्थ होतो जे घटक या अगोदर काही कारणाने वंचित होते त्यांना जास्त संधी द्या आणि त्यांचा दर्जा समान करा. मग या समानतेचं किंवा या प्रकारच्या समतेचं तत्व बाळगण्यासाठी आपण राज्यघटनेमध्ये काही घटकांना विशेष आरक्षण देण्यात आलं, जेणेकरून त्या घटकांना जास्त संधी प्राप्त होतील आणि ते इतर घटकांच्या बरोबरीच्या दर्जेत येतील. म्हणजे आरक्षण दिलं. आरक्षण कसं दिलंय? संधीसाठी आरक्षण दिलं. आलं लक्षात? तर याद्वारे आपण सर्व नागरिकास समानता किंवा समता देणार आहे. तर सर्व नागरिकास आपण हे जे सगळे तत्व आहे ते कसे देणार आहोत? निश्चितपणे देणार आहोत. म्हणून पुढचा शब्द काय? निश्चित. निश्चित म्हणजे काय? आम्ही गॅरंटी, हमी देतोय तुम्हाला, फक्त आश्वासन देत नाहीये. आम्ही कसं देतोय? निश्चितपणे देतोय. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्राप्त करून देतोय. आता प्राप्त करून देणे म्हणजे काय? एक, जर अगोदर तुम्हाला ती गोष्ट भेटलीच नसेल तर ती आम्ही देऊ, किंवा एखाद्याने जर तुमच्याकडून बळजबरीने ती हिरावून घेतली तरी आम्ही तुम्हाला ती पुन्हा प्राप्त करून देऊ, असं याचा अर्थ होतो. लक्षात आलं? मग प्राप्त करून देतो, हे प्राप्त करून देण्याचे तत्व राज्यघटनेत कुठे आहे? तर राज्यघटनेमध्ये अनुच्छेद 32 जर बघितला तर सर्वोच्च न्यायालय मूलभूत हक्काचा हमीदाता म्हणून कार्य करतो. म्हणजे इथं हमी देतोय प्राप्त करून देण्याची. एक तर तुम्हाला मूलभूत हक्क भेटले नसतील तर ते प्राप्त करून देऊ, किंवा एखाद्या राज्य संस्थेने किंवा एखाद्या व्यक्तीने जर तुमच्याकडून हिरावून घेतले असतील तरी ते पुन्हा प्राप्त करून देऊ, असं कोण सांगतंय? अनुच्छेद 32 नुसार सर्वोच्च न्यायालय आणि अनुच्छेद 226 नुसार हायकोर्ट म्हणजे उच्च न्यायालय. तसेच या
अधिकार किंवा स्वातंत्र्य समता प्राप्त करून देण्यासाठी संसद असेल किंवा विधिमंडळ असेल ते सुद्धा विविध प्रकारचे कायदे करत असतं. यानंतरचा शब्द काय असतो? व्यक्तीची प्रतिष्ठा. आता व्यक्तीची प्रतिष्ठा म्हणजे काय बाळांनो, मित्रांनो, आता कोणताही व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला स्वतःचा एक स्वाभिमान असतो, त्या व्यक्तीचा एक मान असतो, मर्यादा असते किंवा प्रतिष्ठा असते. मग व्यक्ती कोणत्याही जातीचा असो, वंशाचा असो, धर्माचा असो किंवा लिंगाचा असो, तरी त्या व्यक्तीत स्वतःची प्रतिष्ठा असते आणि ती शेवटपर्यंत टिकवणे हे आपले ध्येय असतं. आपण राज्यघटनेमधून काय सांगतोय की व्यक्तीला समान न्याय द्या, व्यक्तीसाठी वेगवेगळे कार्य करा, त्यांच्यासाठी वेगवेगळे कायदे तयार केलेत. पण जर हे सगळे कायदे करून आपल्याला काय करायचं आहे? त्या व्यक्तीचं कल्याण साधायचं आहे. पण त्या व्यक्तीचं कल्याण साधता साधता त्या व्यक्तीची प्रतिष्ठाच जर शिल्लक राहत नसेल तर आपले हे सगळं कार्य व्यर्थ ठरू शकतं. कारण व्यक्तीचा विकास हेच आपले साध्य आहे, पण त्या विकासाबरोबर त्या व्यक्तीची प्रतिष्ठा जपणेसुद्धा गरजेचे आहे. मग इतर काही कार्यकर्त्यांनी किंवा इतर लोकांकडून त्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये. आता प्रतिष्ठेला धक्का लागू नये म्हणजे काय? कोणाकडून त्यांच्यावर अन्याय होऊ नये, जुलूम होऊ नये, गुलामगिरी त्यांच्याकडून करून घेतल्या जाऊ नये किंवा त्यांच्यावर एखाद्या व्यक्तीने बळजबरी करू नये. या सर्वाला म्हणतात व्यक्तीची प्रतिष्ठा. मग आपली राज्यघटना व्यक्तीची प्रतिष्ठा सुद्धा जपेल असं तत्व या सरनाम्यातील व्यक्तीची प्रतिष्ठा या शब्दातून आपल्याला प्रस्तावित आहे. मग नेमकं हे तत्व राज्यघटनेमध्ये कुठं अंमलात आणलं जातं? तर राज्यघटनेचा भाग नंबर 3 जर बघितलं त्याच्यामध्ये अनुच्छेद 20, 21, 22, 23 आणि 24 या प्रकारचे अजूनही महत्त्वाचे अनुच्छेद आहेत. पण हे अनुच्छेद विशेषतः व्यक्तीची प्रतिष्ठा जपतात. त्यानंतर महत्त्वाचा शब्द असतो राष्ट्राची एकता. भारत हा अनेक प्रकारच्या भाषा, जाती, प्रांत, प्रदेश यांनी मिळून बनलेला आहे. आपण शब्द वापरतो भारत हा विविधतेने नटलेला आहे. मग जर बघितलं तर ज्या वेळेस सरदार वल्लभभाई पटेल यांनी 565 जे संस्थानं होते त्या सगळ्या 565 संस्थानात वाटाघाटी होऊन भारताच्या वाट्याला आलेले जेवढे संस्थानं आहे ते संस्थानं त्यावेळेस वेगळे राहण्याचा विचार करू शकत होते. पण या सर्व संस्थानांना एकत्रित करून एक भारत बनवला. म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांनी विविध प्रकारचे संस्थानं किंवा प्रदेश एकत्र करून भारत बनवला ना, म्हणजे विविधतेतून एकता साधली. पण जर भारताची ही एकता जर आपल्याला शेवटपर्यंत टिकवायची असेल, म्हणजे आपल्या भारतात जर फूट पडू द्यायची नसेल, जर भारताचं विखंडन होऊ द्यायचं नसेल, तर भारताच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये भारताच्या राष्ट्राच्या प्रती एक एकता निर्माण झाली पाहिजे. जोपर्यंत एकता निर्माण आहे तोपर्यंत भारत अखंडित आहे. मग आपल्या घटनाकारांनी असं सांगितलंय की भारतामध्ये एकता एवढी आपल्याला वृद्धिंगत करायची आहे की भारत शेवटपर्यंत एकत्रित राहील. भारत कधीही वेगळा होऊ शकत नाही, कारण भारताचा प्रत्येक व्यक्ती हा एकतेने राहतो आणि जर एकतेने राहत असेल तर वेगळं होण्याचा प्रश्नच येत नाही. त्यानंतर एकात्मता किंवा अखंडता हा शब्द मूळ राज्यघटनेत नव्हता, पण तो सुद्धा 42वी घटना दुरुस्ती 1976ने समाविष्ट करण्यात आला. एकात्मता किंवा अखंडता म्हणजे काय? आम्ही भारतीय अनेकविध अंगाने वेगळे जरी दिसत असलो तरी आमचा आत्मा मात्र एकच आहे. आम्ही दिसायला सगळे वेगळे आहोत, पण आमचा आत्मा एकच आहे आणि जिथं आत्मा एक आहे तिथं फूट कधीच पडू शकत नाही. एकता म्हणजे तरी काय? जे अगोदर वेगळे होते आणि नंतर एकत्र आले ते झाले एकता. पण एकात्मता म्हणजे आमचा आत्माच एक आहे, आम्ही कधीच वेगळे नव्हतो, तर आम्ही कधीही फुटू शकत नाही. म्हणजे भारताची किंवा राष्ट्राची एकता आणि एकात्मता किंवा अखंडता या शब्दातून आपल्याला राष्ट्रपती एक असण्याची भावना जागृत केल्या जाते. आणि इथून असं सांगितलं जातं की भारत हा कधीच वेगळा नव्हता, कालही नाही, आजही नाही आणि कधीही वेगळा होऊ शकत नाही. म्हणजे भारत कधीही फुटू शकत नाही. मग बघा, आपण आत्तापर्यंत 42वी घटना दुरुस्ती 1976 याचा उल्लेख 3 ठिकाणी बघितला. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता किंवा एकात्मतेलाच काय म्हणतात? अखंडता. म्हणजे हे 3 शब्द कोणते? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 शब्द 42वी घटना दुरुस्तीने टाकण्यात आले. म्हणजे प्रास्ताविकेत आतापर्यंत एकच दुरुस्ती झाली, ती होती 42वी 1976 सालची आणि तिने 3 शब्द टाकले: समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता किंवा अखंडता. नंतरचा महत्त्वाचा शब्द काय असतो? बंधुता.
आता आपल्याला जर भारतामध्ये समानता प्रस्थापित करायची असेल, जर एकता वाढीस लावायची असेल, तर एकता कधी होती? ज्यावेळेस तुम्ही एखाद्याला आपलंसं समजता, त्याच्यासोबत तुमचे भावनिक बंधनं निर्माण होतात, त्यावेळेस एकता होते. म्हणून आपण बंधुता प्रवर्धित करण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणजे बंधुता वाढीस लागली की आपलेपणा वाढतो, आणि आपलेपणा वाढले की एकता वाढते, आणि एकता, बंधुता, समानता हाच तर राष्ट्र या संकल्पनेचा खरा आधार असतो. म्हणून आपण काय वाढीस लावण्याचा किंवा काय प्रवर्धित करण्याचा प्रयत्न करत आहोत? बंधुता. त्यानंतर एक तारीख दिलेली आहे 26 नोव्हेंबर 1949. तर ही तारीख आहे घटना तयार होऊन ज्या दिवशी आपण तिचा स्वीकार केला. मग ही तयार झालेली आणि 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकारलेली जी घटना आहे ती आम्ही अंगीकृत करत आहोत. अंगीकृत म्हणजे काय? आमच्या दैनंदिन सवयीचा प्रकार मान्य करत आहोत. म्हणजे जशी आपली दैनंदिन उठण्याची सवय असते, उठून मस्तपैकी फ्रेश वगैरे होणं, हे आपल्या दैनंदिन जीवनातला कारभार आहे ना, तसंच राज्यघटनेला आम्ही अंगीकृत करत आहोत. म्हणजे आमच्या वागण्यातून, बोलण्यातून, चालण्यातून, एखाद्याविषयी विचार करण्यातून राज्यघटनाच दिसेल. म्हणजे आम्ही नियमीची सवय लावून घेत आहोत, त्याला म्हणतात अंगीकृत. पण काय होतं, कधी कधी सवय मोडल्या पण जाते. म्हणजे अंगीकृत करत आहोत, पण माणसाची प्रवृत्ती आहे, जोपर्यंत नियम करत नाही ना तोपर्यंत तंतोतंत पालन होईल असं नाही. म्हणून आम्ही राज्यघटना ही अधिनियमित सुद्धा करत आहोत. म्हणजे तिला एखादा नियम किंवा कायदा ज्या प्रकारे पाळला जातो त्याच प्रकारे आम्ही तिचे पालन करू, असं या ठिकाणी आश्वासन दिलं जातं. मग जर हे कायदा, जो नियम किंवा जे अधिनियमित केलं आहे ते जर पाळलं नाही तर आपल्याला अनेकदा शिक्षासुद्धा होऊ शकते. मग या शिक्षा करण्याचा अधिकार कोणी दिला? तो पहिल्या शब्दाने दिला, आम्ही. आम्ही म्हणजे भारतीय जनतेने. आलं लक्षात? म्हणून मी म्हटलं होतं की पहिल्यापासून शेवटपर्यंत जर आपण सरनामा वाचला तर कळतं आम्ही या शब्दाचा अर्थ कशासाठी आहे. तर आम्ही म्हणजे जनता, या सर्व अधिकाराचा कोण आहोत? स्रोत आहोत. हे झालं आपल्या सरनाम्याविषयी प्रत्येक शब्दाचा व्यवस्थित अर्थ. मग आपल्या ह्या सरनाम्यातून काय सांगितलेलं आहे? या सरनाम्यातून असं सांगितलं आहे की भारत किंवा भारताची राज्यघटना काही आदर्शांना डोळ्यासमोर ठेवून कार्य करणार आहे. मग ते आदर्श कोणते? सार्वभौमत्व, म्हणजे आम्ही कधीही कोणाची बंधने स्वीकारणार नाही. समाजवादी म्हणजे सर्व समाजासाठी समानतेनं कार्य. धर्मनिरपेक्षता, लोकशाही हे आदर्शच आहे. त्यानंतर गणराज्य, म्हणजे इथं आम्ही राज्यप्रमुख म्हणून कोणाची एकाची मक्तेदारी मान्य करणार नाही. हे आपले सर्व काय आहेत? आदर्श आहेत. या सर्वांना आदर्श ठेवून आपण राज्यघटना चालवतो किंवा आपण आपला देश चालवतो. मग या राज्यघटनेतून किंवा या देशाच्या राज्यकारणातून आपले उद्दिष्ट काय आहेत किंवा आपल्याला काय उद्देश साध्य करायचे? आपल्याला सर्वांना न्याय द्यायचे आहे. मग सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय द्यायचे. तर न्याय हेच उद्देश आपण कोणाकडून घेतला? रशियन राज्यक्रांतीकडून घेतला. आम्हाला सर्वांना स्वातंत्र्य प्रस्थापित करायचे आहे. मग आपण स्वातंत्र्याचा उद्देश अमेरिकन राज्यक्रांतीकडून घेतला. सर्वांना समता प्रस्थापित करायचा हा उद्देश आहे, तो आम्ही फ्रेंच राज्यक्रांतीकडून घेतला. सर्वांमध्ये बंधुता ठेवायची आहे आणि सर्वांमध्ये अखंडता ठेवायची आहे. पण हे सर्व आदर्श, हा सर्व उद्देश, हे सर्व अधिकार आम्हाला कोण देत आहोत? याचा स्रोत कोण आहे? तर आम्ही आहोत. आम्ही म्हणजे भारतीय जनता आहोत. त्यानंतर या राज्यघटनेचा जो सरनामा लिहिला गेला त्या सरनाम्यावर काही लोकांनी टीका केल्यात. टीका म्हणजे फक्त वाईट बोलणं असं नसतं. टीका म्हणजे एखाद्याने याच्याविषयी काय मत व्यक्त केलं त्याला म्हणतात टीका. मग पहिली महत्त्वाची टीका आहे पंडित ठाकूरदास भार्गव यांनी. त्यांनी सांगितलंय सरनामा म्हणजे घटनेचा आत्मा आहे, संविधानाची गुरुकिल्ली आहे, संविधानातील एक सुवर्ण रत्न आहे आणि संविधानाचे मूल्य मोजणारा एक मापदंड आहे किंवा एक मोजपट्टी आहे. त्यानंतर हिदायतुल्ला जे आपले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते, त्यानंतर उपराष्ट्रपती होते, त्यांनी असं सांगितलं की संविधानाचा आत्मा आहे हा सरनामा, जो राजकीय समाजाच्या प्रारूपाचे कथन करतो. म्हणजे राजकीय समाजाचं रूप कसं आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, या सर्वांचं कथन कोण करतं? सरनामा करतो. त्यानंतर KM मुन्शी जे मसुदा समितीचे सदस्य होते, त्यांनी असं म्हटलं होतं की सरनामा म्हणजे घटना जाणून घेण्यासाठी आवश्यक असणारी दृष्टी आहे. म्हणजे घटना समजायची असेल तर अगोदर तुमच्याकडे सरनामा माहीत पाहिजे, सरनामा नावाची दृष्टी असेल तरच राज्यघटना समजेल. त्यानंतर नानी पालखीवाला हे जे एक विख्यात नाव आहे, त्यांनी असं सांगितलं होतं की संविधान किंवा घटनेचे ओळखपत्र म्हणजेच संविधान किंवा घटनेचे सरनामा होय. या प्रकारच्या अनेक खूप साऱ्या टीका या
सरनाम्यावरती केल्या जातात. पण ह्या आपण फक्त ज्या अतिशय महत्त्वाच्या होत्या त्या घेतल्या. आपल्याला जोड्या लावासाठी या 4 जरी माहीत असल्या तरी याच्यापैकी 1-2 वरून आरामात जोड्या लावा आपण सोडवू शकतो. मग नंतर असा प्रश्न निर्माण झाला होता की हा जो सरनामा आहे तो संपूर्ण घटना लिहून झाल्याच्या नंतर बनवण्यात आला होता. मग हा सरनामा नक्की घटनेचा भाग आहे किंवा नाही, या संदर्भात अनेक खटले सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले होते. मग त्या वेगवेगळ्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काही निर्णय दिले आहेत ते बघू. एक बिरुबारी खटला जो 1960 मध्ये गेला होता, त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता की तुमचा सरनामा हा घटनेचा भाग नाही व त्यामध्ये संसद जसा पाहिजे तसा बदल करू शकतो. त्यानंतर गोलकनाथ खटला जो 1967 मध्ये गेला होता, त्यावेळेस मात्र सर्वोच्च न्यायालयाने बिरुबारी खटल्याच्या अगदी विरुद्ध निर्णय दिला आणि तो असा होता की सरनामा हा घटनेचा भाग आहे व संसद त्यामध्ये कुठल्याही प्रकारे बदल करू शकत नाही. त्यानंतर केशवानंद भारती खटला 1973 मध्ये गेला आणि त्या खटल्यामध्ये गोलकनाथ खटला मध्ये जो निर्णय दिला होता तो थोडासा बदलला आणि असं सांगितलं सर्वोच्च न्यायालयाने की सरनामा हा घटनेचा भाग तर आहेच, पण संसद त्यामध्ये बदल सुद्धा करू शकते, पण बदल करताना मूलभूत संरचनेला कुठल्याही प्रकारे धक्का लागता कामा नये. त्यानंतर मिनर्वा मिल्स 1980 आणि LIC खटला 1985 या खटल्यामध्ये सुद्धा केशवानंद भारती खटल्याचाच निर्णय जशाच्या तसा सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा देण्यात आला. म्हणजे आता सुद्धा असं म्हणतात की सरनामा हा घटनेचा भाग आहे व त्याच्यामध्ये बदलही शक्य आहे, पण तो बदल मात्र मूलभूत संरचनेला धक्का न लावता करण्यात आला पाहिजे. तसेच या आपल्या सरनाम्याविषयी सुप्रीम कोर्टाने अजूनही काही मत किंवा काही निर्णय सांगितलेले आहेत. ते निर्णय म्हणजे काय? उद्देश पत्रिका न्यायप्रविष्ट नाही, म्हणजे उद्देश पत्रिकेचे पालन झाले नाही तर तुम्ही न्यायालयात जाऊ शकत नाही. उद्देश पत्रिका कायदे मंडळाला कुठलाही अधिकार देत नाही व कायदे मंडळावर कुठल्याही प्रकारचे बंधनही घालत नाही. उद्देश पत्रिका हा घटनेचा आधार पण नाही आणि घटनेच्या अधिकाराचा स्रोत सुद्धा नाही. तसेच घटनेचा अर्थ लावायचा असेल तर तुम्ही उद्देश पत्रिकेचा वापर करू शकत नाही. हे सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्णय आणि घटनेचा भाग आहे की नाही या 2 मुद्द्यांवर अनेकदा जास्तीत जास्त प्रकारचे प्रश्न या सरनाम्यावर विचारण्यात आलेली आहेत. मित्रांनो, अनेकदा आपल्याला या सरनाम्यावर किंवा प्रास्ताविकेवर काही प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न असतात त्याच्या काही ऐतिहासिक पार्श्वभूमीवर. म्हणजे काय, भारताच्या अगोदर किंवा भारतासोबत अजून कोणते देश आहे की ज्यांच्यामध्ये सरनामा किंवा प्रस्तावना समाविष्ट केलेली आहे. तर असे समाविष्ट असलेले देश कोणते कोणते आहेत? USA, रशिया, फ्रान्स, आयर्लंड आणि चीन हे महत्त्वाचे देश आहे, ज्या देशांच्या राज्यघटनेमध्ये आपण सरनामा किंवा प्रास्ताविका समाविष्ट केलेली आपल्याला आढळू शकते. मग भारताने नेमकं या देशांपैकी कोणत्या देशाकडून सरनामा ही पद्धत घेतली किंवा कोणत्या देशावरून प्रास्ताविका स्वीकारली? तर आपण USAच्या राज्यघटनेतून प्रस्तावना स्वीकारण्यात आली आहे. पण भारताने USAच्या राज्यघटनेचे जसेच्या तसे अनुकरण केलेले नाही. त्यापैकी जे महत्त्वाचे आणि जेवढे आपल्याला चांगले चांगले तत्त्व होते त्या सर्वांचा स्वीकार फक्त भारताने केला आहे. आपण अनेकदा म्हणतो की भारताने 60 देशांच्या राज्यघटनेचा विचार करून राज्यघटना बनवली. म्हणजे आपण जे महत्त्वाचे आणि जेवढे फायदेशीर आणि चांगले तत्त्व होते त्या सर्वांचा स्वीकार केला. मग आपल्याला सरनाम्यातून नेमकं काय कळतं की भारतीय राज्यघटनेत कोणत्या प्रकारची तत्त्व आहेत या सर्वांचे प्रतिबिंब आपल्याला सरनाम्यात दिसते. म्हणजे संपूर्ण राज्यघटना वाचण्याच्या अगोदर सुद्धा आपण जर सरनामा वाचून समजून घेतला तर राज्यघटनेत नेमकं काय सांगितलेलं आहे ते आपल्याला सरनाम्यामध्येच कळतं. पण नेमका हा सरनामा भारताच्या भारताच्या राज्यघटनेमध्ये आला कसा? तर त्याचा इतिहास एकदम छोटासा आहे, जो आपण मागच्या लेक्चरमध्येच बघितला होता, संविधान निर्मिती या लेक्चरमध्ये. तो काय होता? तर ज्या वेळेस आपल्या संविधान सभेचं पहिलं अधिवेशन भरलं 9 डिसेंबर 1946ला, त्या पहिल्या अधिवेशनामध्ये 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला होता. म्हणजे नेमकं काय की संविधान सभा जर राज्यघटना बनवणार आहे तर नेमकं संविधान सभेसमोर कोणत्या प्रकारची उद्दिष्ट पाहिजे किंवा कोणत्या ध्येयापर्यंत पोहोचायचे आहे, त्याला अनुसरून कोणते उद्दिष्ट ठरवावे या सर्वांचा ठराव उद्दिष्टांचा ठराव म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946ला मांडण्यात आला होता. आणि तो ठराव
आपल्या संविधान सभेच्या दुसऱ्या अधिवेशनामध्ये 22 जानेवारी 1947 रोजी बहुमताने संमत करण्यात आला होता आणि त्याच उद्दिष्टांच्या ठरावाचं रूपांतर नंतर आपण प्रस्तावनेमध्ये करण्यात आलेले आहे. यानंतर आपण बघूया की नेमकं प्रस्तावनेवर आत्तापर्यंत आयोगाने कुठकुठल्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले आहेत आणि ते कसे सोडवायचे. चला तर मग आपण सुरुवात करूया एकानंतर एक प्रश्नांना. तर मित्रांनो, आपल्याकडे असणारं हे सगळं क्वेश्चनचं कलेक्शन. यामध्ये पहिला प्रश्न बघूयात. राज्यघटनेच्या प्रस्तावनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही म्हणजे चुकीचं कोणतं? ESO मुख्य 2019ला विचारलेला प्रश्न आहे. पहिला मग त्यामध्ये ऑप्शन काय? ती म्हणजे कोण? प्रस्तावना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केलेल्या व मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित आहे. आपण आत्ताच बघितलं की हा भारताच्या उद्दिष्टांचा ठराव कुठून घेतला आपण? पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उद्दिष्टांच्या ठरावावरून आपली प्रस्तावना बनवण्यात आली, म्हणजे पहिलं बरोबर आहे. 1995 मधील जीवन विमा निगम खटल्यात प्रस्तावना हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग आहे असं सर्वोच्च न्यायालयाने प्रतिपादन केले. आपण मागाशीच बघितलं ज्या वेगवेगळ्या केसेस. आता भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच काय? LIC. 1995च्या LIC खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिला होता की सरनामा किंवा प्रस्तावना हा भारतीय राज्यघटनेचा एकात्मिक भाग आहे. कारण केशवानंद भारती खटल्याचा निर्णय जशाच्या तशा रिपीट झाला ना. म्हणजेच काय तर त्या खटल्यात सांगितलं होतं की प्रस्तावना हा राज्यघटनेचा भाग आहे, म्हणजे हे दुसरं बरोबर. 1975च्या 42व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये प्रस्तावनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष व एकता ह्या 3 शब्दांचा समावेश करण्यात आला. खरं तर ती तारीख 1975 नाही तर 1976 आहे आणि समाजवादी, धर्मनिरपेक्ष व एकात्मता हा शब्द टाकला होता, एकता नाही. म्हणजे आपलं जे तिसरं आहे ते काय आहे? चूक. आणि चौथं काय? प्रस्तावना हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोतही नाही व त्यांच्या अधिकारावर बंधने घालत नाही. हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुद्धा आपण लेक्चरमध्ये बघितला. म्हणजे 1, 2 आणि 4 बरोबर आहे. मग कोणतं बरोबर नाही? तर 3 बरोबर नाही. म्हणजे आपलं आन्सर काय झालं? ऑप्शन नंबर 3 हे झालं आपलं आन्सर. ठीक आहे. त्यानंतरचं बघूया दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न कशासंबंधी विचारला? 1976च्या 42व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे किंवा अधिनियमाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पहिलं बघूया. सरनाम्यामध्ये फक्त समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे 2 नवीन शब्द जोडण्यात आले. आपण बघितलं 42वी घटनादुरुस्ती 1976द्वारे समाजवादी, धर्मनिरपेक्ष व एकात्मता हे 3 शब्द टाकण्यात आले होते. म्हणजे फक्त 2च शब्द आहेत का? नाही. किती शब्द आहेत? 3. म्हणजे पहिलंच विधान चुकीचं आहे. म्हणजे आपला ऑप्शन नंबर काय आला? 1 आला. कारण इथं तिसरा शब्द पाहिजे होता, एकात्मता. लक्षात आलं? चला त्याच्यानंतरचं बघूया आपला तिसरा प्रश्न. आता खालचे 3 हे जे आहे ते सरनामे संबंधित नाही आहे. सरनामे संबंधित फक्त एवढा एकच होता. बाकीचं काय? मंत्रिमंडळ, सर्वोच्च न्यायालय आणि लोकसभा त्या प्रकरणामधले प्रश्न आहे. पण या प्रकरणामधला एकच प्रश्न होता, म्हणजे एकच ऑप्शन होतं की समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष. पण इथं तिसरा पण शब्द होता, कोणता? एकात्मता. म्हणून पहिलंच ऑप्शन काय आपलं चुकीचं. नंतर तिसरा प्रश्न काय? भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले आम्ही लोक डॅश डॅश या राज्यघटनेतून घेण्यात आलेले आहे. आता आम्ही लोक हा शब्द कोणाकडून घेतला हे आपल्याला इथं बघायचं आहे. तरी उत्तर हा प्रश्न कसा सोडू शकतो मित्रांनो आपण? आता आम्ही लोक हा शब्द कुठून घेतला किंवा आम्ही लोक या शब्दाचा स्रोत आतापर्यंत तरी आपण लेक्चरमध्ये बघितला नाही. पण आपण सरनामा कोणाकडून घेतला? अमेरिकेकडून घेतला. म्हणून या प्रश्नाचं उत्तर अमेरिका. म्हणजे आम्ही लोक हा शब्द कुठून घेतलाय आपण? अमेरिकेच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेनुसार भारत हे प्रजासत्ताक आहे. बघितलं आपण, भारत काय आहे? प्रजासत्ताक. मग प्रजासत्ताकचा अर्थ काय? राज्यकर्ता वंश परंपरागत नसतो. हे अगदी बरोबर आहे. जर राज्यकर्ता वंश परंपरागत असेल तर आपण त्याला काय म्हणतो? राजसत्ताक. सार्वभौम सत्ता केंद्रीय मंत्रिमंडळाकडे असते.
आता सार्वभौम सत्ता केंद्रीय मंत्रिमंडळाकडे असते का नसते हे तर सरनाम्याचा भाग नाही, तो कशाचा भाग आहे, संसदेचा. पण सार्वभौम सत्ता केंद्रीय मंत्रिमंडळाकडे नसते तर ती संसदेकडे असते. कोणाकडे असते, संसदेकडे. चला, म्हणजे 2 नंबरचा बंक आहे चूक. तिसरं, शासन प्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो. कोणता प्रमुख विचारला, शासन प्रमुख. आता शासन प्रमुख म्हणजे काय, कार्यकारी प्रमुख. शासन प्रमुख म्हणजे काय, कार्यकारी प्रमुख. मग कार्यकारी प्रमुख म्हणजे काय, पंतप्रधान. हे तर बरोबर आहे. पण प्रजासत्ताक या शब्दाचा संबंध पंतप्रधानासोबत आहे का, नाही. तो कोणासोबत आहे, राष्ट्रप्रमुखासोबत. म्हणजे राष्ट्रप्रमुख जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो, याला म्हणतात प्रजासत्ताक. तिसरं ऑप्शन पण बरोबर आहे, पण प्रजासत्ताक या शब्दाचा संबंध पंतप्रधानाशी नाही, राष्ट्रप्रमुखाशी. म्हणून अ आणि ड बरोबर आहे. म्हणजे 4चं ऑप्शन काय झालं आपल्याकडे, 4 नंबरच्याच ऑप्शन झालं 4. दुसरं का चूक आहे, कारण सार्वभौम सत्ता कोणाकडे असते, संसदेकडं. आणि शासन प्रमुख जरी निवडला जातो तो पंतप्रधान आहे. प्रजासत्ताक या शब्दाचा अर्थ कोणासोबत असतो, राज्यकर्ता किंवा राष्ट्रप्रमुखासोबत. म्हणजे ब आणि क याचा काही संबंधच नव्हता. लक्षात आलं का, ब आणि क याचा काहीही संबंध नव्हता. आपल्याला खरा संबंध कोणासोबत होता, अ आणि ड सोबतच. म्हणजे अ आणि ड बरोबर आहे. त्यानंतरचं बघूया आपण, खालील विधाने विचारात घ्या. सरनामा राज्यघटनेच्या मूलभूत वैशिष्ट्यांची सूची प्रदान करतो. सूची म्हणजे काय, यादी. मग राज्यघटनेची मूलभूत वैशिष्ट्य कोणती आहेत, बंधुता, समता, स्वातंत्र्य आहे ना, म्हणजे त्याची यादी सांगतो का, ओके. सरनाम्यात घटनाकारांच्या वास्तविक उद्दिष्टांचा आणि तत्वज्ञानाचा समावेश आहे. म्हणजे घटनाकारांची उद्दिष्टे काय होती ती पण आहे. आपण शेवट बघितलं, आदर्श उद्दिष्टे. सरनाम्यातील न्याय ही संकल्पना न्यायालयाने दिलेल्या संकुचित वैधानिक न्याया इतकी मर्यादित नाही. मग आता या तिन्ही जर यांचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर तिन्ही यांच्यापैकी कोणते विधाने चुकीची आहे. मग सरनामा हा राज्यघटनेच्या मूलभूत वैशिष्ट्यांची संपूर्ण सूची देतो का, नाही. कारण आपले मूलभूत वैशिष्ट्ये जेवढे सरनाम्यात सांगितले त्याच्यापेक्षा खूप सारे जास्त आहेत. लक्षात आलं, ब आणि क बरोबर आहे. पण जी सूची संपूर्ण विचारली, सरनामा संपूर्ण सूची देत नाही, सरनामा निवडक सूची देतो. म्हणून चूक कोणतं आहे, फक्त 1 नंबरचं, म्हणजे फक्त अ. मग यापैकी आपला ऑप्शन नंबर काय, 1. नेक्स्ट बघूया, धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे राज्य सर्व धर्मांचे समान संरक्षण करते आणि कोणताही एक धर्म राज्यधर्म म्हणून मानत नाही. बरोबर आहे, हे पण बघितलं होतं आपण. राज्यघटनेच्या शिल्पकारांनी अनुच्छेद 25, 26 आणि 27 स्वीकारून धर्मनिरपेक्षतेला चालना दिलेली आहे. त्यानंतरचं काय, धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेच्या पायाभूत संरचनेचा भाग आहे. आता इथं आपल्याला पायाभूत संरचना म्हणजे काय हे पण माहीत असणं गरजेचं असतं. मग पायाभूत संरचना हा जो पार्ट आहे तो आपलं जे पुढचं नेक्स्ट लेक्चर असेल त्याच्यामध्ये पायाभूत संरचनेमध्ये काय काय येतं या सर्वांची एक लिस्ट दिली असेल, ते पुढच्या लेक्चरमध्ये तुम्ही बघू शकता. तर आपल्याला माहिती आहे धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे काय, सर्व धर्मांचे समान संरक्षण करायचे आणि कोणत्याही धर्माला राज्यधर्म म्हणून आपण मानत नाही. त्यानंतर अनुच्छेद 25 ते 28 धर्म स्वातंत्र्य म्हणजे वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाला स्वातंत्र्य, म्हणजे प्रत्येक धर्मांचा आपण समान मान राखतो. आणि धर्मनिरपेक्षता हे राज्यघटनेच्या पायाभूत संरचनेचा भाग आहे तर आहे. म्हणजे वरील तिन्ही विधाने काय आहेत, बरोबर. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. सरनामा हा राज्यघटनेचा अविभाज्य अंग आहे. अविभाज्य म्हणजे काय, जो वेगळा होत नाही. आपण बघितलं केशवानंद भारती खटल्यात हाच निर्णय दिला होता की सरनामा हा राज्यघटनेचा अविभाज्य अंग आहे. सरनाम्यातील तरतुदी न्यायालयाद्वारे अंमलात आणता येतात, तर हे चुकीचं आहे. कारण न्यायालयाद्वारे अंमलात आणता येतात का, नाही येत. कारण आपण बघितलं की सरनाम्याची ज्या तरतुदी आहेत त्या पालन व्हाव्या याच्यासाठी आपण न्यायालयात जाऊ शकत नाही. कारण सरनामा हा न्यायप्रविष्ट नाही. म्हणजे ब नंबरचं काय आहे, चूक आहे. सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्रोत म्हणून कार्य करू शकतो, तर अजिबात नाही. आपण बघितलं होतं तो अधिकाराचा स्रोतही नाही आणि त्यांच्यावर बंधने पण आणत नाही. म्हणजे इथं फक्त आणि फक्त 1 नंबरचं बरोबर आहे, ब आणि क चुकीचे आहेत.
नंतरचा प्रश्न बघूया आपण. नंतरच्या प्रश्नात काय सांगितलं, भारत हे गणराज्य आहे. आता मला सांगा, गणराज्य याचा अर्थच काय, प्रजासत्ताक. लक्षात आलं का? आणि गणराज्य म्हणजे प्रजासत्ताक. मग प्रजासत्ताकचा अर्थ काय होतो, राष्ट्रप्रमुख हा लोकांनी निवडून दिलेला असतो. मग मला सांगा, इथं राष्ट्रप्रमुख लोकांनी निवडून दिला असं ऑप्शन कोणतं आहे, फक्त प. मग मला सांगा, ब बरोबर आहे, बरोबर विधान विचारलं ना, मग ब बरोबर आहे असं कोणत्या ऑप्शनमध्ये सांगण्यात आलं आहे आपल्याला, ब बरोबर आहे असं फक्त 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आलं लक्षात? नेक्स्ट प्रश्न बघूया. आर्थिक न्यायाचे तत्व हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या दोन्ही भागात सांगितले आहे. आता कोणत्या 2 भागात विचारलं ना, मला सांगा, ज्यावेळेस मी तुम्हाला न्याय हे शिकवत होतो त्यामध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे सांगत असताना मी तुम्हाला आर्थिक न्यायाविषयी उल्लेख केला होता की भाग नंबर 4 मध्ये अनुच्छेद सांगितले होते 37, 38, 39. लक्षात आलं का? मग भाग नंबर 4 म्हणजे काय, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणजे भाग नंबर 4. मग मला सांगा, आर्थिक न्यायाचं तत्व कुठं कुठं दिसतं. पहिलं, न्याय देतो हे आपण राज्यघटनेत सरनाम्यात सांगितलं ना. कसं, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय म्हणजे सामाजिक न्यायाचे तत्व हे आपण सरनाम्यामध्ये सुद्धा आपल्याला भेटतंय, म्हणजे उद्देशिकेत भेटतंय. त्यानंतर मी सांगितलं होतं की न्यायाचे तत्व आपल्याला भाग नंबर 4 मध्ये म्हणजे राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये भेटतंय. चला, म्हणजे ह्या दोन्हीमध्ये पण भेटतं. राज्यघटनेची उद्देशिका आणि मूलभूत हक्क, तर मूलभूत हक्कामध्ये न्यायाची तत्व किंवा आर्थिक न्यायाचे तत्व कुठेही सांगण्यात आलेले नाही. मग मूलभूत हक्कामध्ये सांगण्यात आलेली नाही. मग कुठं कुठं सांगितलंय, फक्त सांगितलंय आपल्याला राज्यघटनेची उद्देशिका आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे या 2च ठिकाणी आपल्याला आर्थिक न्यायाचे तत्व सांगितले. म्हणजे आपलं किती नंबरचं, 1 नंबरचं ऑप्शन बरोबर. त्यानंतर खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. सरनामा अधिकाराचे उगमस्थान दर्शवतो. म्हणजे सरनामा आपल्याला सांगतो का अधिकाराचे उगमस्थान म्हणजे स्रोत कोण आहे, सांगतो का? सांगा बरं. सरनामा सांगतो ना. आम्ही कोण आहोत, अधिकाराचा स्रोत. म्हणजे सरनामा अधिकाराचे उगमस्थान दर्शवतो. सरनाम्याची अंमलबजावणी न्यायालयाद्वारे करता येत नाही, बरोबर आहे, कारण सरनामा न्यायप्रविष्ट नाही. सरनामा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्रोत नाही, हे पण आपण बघितलं होतं. सरनामा अधिकार पण देत नाही आणि सरनामा विधिमंडळावर बंधने सुद्धा घालत नाही. लक्षात आलं का? पण आपलं 4थं ऑप्शन काय सांगितलं, सरनामा अधिकारावर बंधने आणतो, निर्बंध आणतो, म्हणजेच काय, बंधने आणतो. तर हे चुकीचं आहे, कारण आपण बघितलं होतं सरनामा विधिमंडळाच्या अधिकारावर कुठल्याही प्रकारचे निर्बंध आणत नाही. लक्षात आलं? म्हणजे चुकीचे विधान विचारलं म्हणजे इथं आपलं किती नंबरचं ऑप्शन येणार, 4 नंबरचं. खालचा प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा कोणी म्हटलं होतं. आता भारतीय राज्यघटनेचा आत्मा अशी टीका कोणी केली होती, ठाकूरदास भार्गव. बघितलं होतं आपण, पंडित ठाकूरदास भार्गव. म्हणजे 12चा आन्सर काय, ऑप्शन नंबर 3. नंतरचा प्रश्न, सरनामा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोतही नाही अथवा कायदेमंडळाच्या अधिकारावर बंधने घालत नाही. चला, हे पण बरोबर आहे. आपण बघितलं होतं, हे सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता की सरनामा काय करतो, अधिकार पण देत नाही आणि बंधने पण घालत नाही. हे पण बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी खटल्यात सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे असे मत मांडले. बेरुबारी खटल्यात काय सांगितलं होतं, सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही. आवडा एकच खटला आहे जो सांगतो की राज्यघटनेचा भाग नाही आहे, म्हणजे बचं काय होतं, चूक. केशवानंद भारती खटल्यात सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही असं म्हटलं का, नाही. त्यांनी काय सांगितलं होतं, राज्यघटनेचा भाग आहे, म्हणजे हे पण काय झालं, चूक. भारतीय जीवन विमा निगम खटला म्हणजे LIC खटल्यात सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग नाही असे पुनश्च प्रतिपादन केले. चूक. पुनश्च प्रतिपादन काय होतं की सरनामा हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग आहे. तुम्ही लक्षात ठेवा, सरनामा हा भाग नाही असं एकाच खटल्यात सांगितलं, तो म्हणजे कोणता, बेरुबारी. तो काय म्हटला होता, भाग नाही, आणि बाकीचे सगळे म्हटले होते भाग आहे. लक्षात आलं का? म्हणजे याचा अर्थ
दुसरं म्हणजे ब क ड काय आहे? चूक. मग कोणते विधान बरोबर आहे फक्त? तर फक्त अ विधान बरोबर आहे. कोणतं विधान बरोबर आहे? फक्त अ. नंतरचा प्रश्न बघूया. उद्देश पत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे, परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही. हे बरोबर आहे, कारण आपण बघितलं होतं की सरनामा हा न्यायप्रविष्ट नाही, म्हणजे अ काय आपलं बरोबर आहे. आलं लक्षात इथपर्यंत? चला, म्हणजे अ काय झालं आपलं बरोबर, कारण सरनामा हा न्यायप्रविष्ट नाही आहे. ब काय म्हणतो? उद्देश पत्रिकेमध्ये राज्यघटनेच्या इतर तरतुदीप्रमाणे दुरुस्ती करता येत नाही. मला सांगा, आता इतर याच्याप्रमाणे दुरुस्ती करता येते का नाही येते? दुरुस्ती करता येते का नाही येते हे जर तुम्हाला व्यवस्थित आठवायचं असेल तर तुम्हाला काय आठवलं पाहिजे? आपले जे वेगवेगळे प्रकारचे आपण खटले बघितले होते. लक्षात आलं का? आता खटल्यांमध्ये काय सांगितलं होतं? केशवानंद भारती खटल्यात दुरुस्ती करता येते, बरोबर आहे, पण आधारभूत संरचना सुरक्षित ठेवून. ते म्हटले होते का करता येत नाही? ते म्हटले होते करता येते. म्हणजे आपलं ब काय आहे इथं? चुकीचं आहे. इथं आपल्याला दुरुस्ती करता येते, म्हणजे अ बरोबर आहे, ब काय आहे? चुकीचं. मग मला सांगा कोणती विधाने बरोबर आहेत? फक्त अ बरोबर आहे. आलं लक्षात? ओके. 15वा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे? खाली 4 नावं दिली आणि या 4 नावापैकी सर्वप्रथम उल्लेख कोणाचा? याच्यासाठी तुमचा सरनामा पाठ पाहिजे. जर तुमचा सरनामा पाठ असेल आणि तुम्ही जर व्यवस्थित सरनामा आठवला तर या 4 शब्दापैकी कोणता शब्द सगळ्यात सुरुवातीला? न्याय. कोणता शब्द असतो सुरुवातीला? न्याय असतो. त्यासाठी सरनामा पाठ पाहिजे. चला, 16वा काय विचारते? आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि डॅश डॅश यांचे स्वातंत्र्य दिलेले आहे. मला सांगा आपल्याला स्वातंत्र्य कशाचे दिले? विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. उपासना म्हणजे काय? आता उपासना म्हणजे एखाद्या धर्माची केल्या जाते आणि उपासना म्हणजे व्यवसाय तर नाही. उपासना म्हणजे संघटना नाही, संचार नाही. उपासना म्हणजे एखाद्याची काय करणे? पूजा करणे. म्हणजे उपासनाला दुसरा शब्द काय वापरला गेला? पूजा. आलं का लक्षात? मग आपल्याला पूजेचे स्वातंत्र्य दिलेले आहे. नंतर विचारलं कोणती विधाने चुकीची आहे? सरनामा अधिकाराचे उगमस्थान दर्शवतो. हा प्रश्न पुन्हा आला बघा, 2दा विचारला गेला. आम्ही हा उगमस्थान आहे. सरनाम्याची अंमलबजावणी न्यायालयाद्वारे करता येत नाही, हे पण बरोबर आहे. सरनामा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्रोत नाही, हे पण बरोबर आहे. सरनामा विधिमंडळाच्या अधिकारावर निर्बंध आणतो, हे चूक आहे. निर्बंध आणत नाही, म्हणजे 4 नंबरचं काय आहे? चूक. आपल्याला कोणतं विचारलं होतं? चुकीचं विचारलं होतं, म्हणून आपलं ऑप्शन नंबर काय होणार आहे? 4. हे आपलं काय होतं? आन्सर होतं. त्याच्यानंतर बघा, पंडित ठाकूरदास भार्गव यांनी सरनामा हा राज्यघटनेचा आत्मा आहे असे म्हटले होते. टीका आठवते का पंडित ठाकूरदास भार्गव यांची? ते म्हटले होते सरनामा राज्यघटनेचा आत्मा आहे. ओके, हे बरोबर आहे. बेरुबारी संघ खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की सरनाम्यातून राज्यघटनेचा साधारण हेतू दिसतो आणि तो राज्यघटनेचा भाग आहे. हे बघा, बेरुबारी खटल्यात भाग आहे असं म्हटलं होतं का? नाही. बेरुबारी खटल्यात म्हटलं होतं भाग नाही, म्हणून ब काय आहे? चूक. केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी संघ खटल्यात घेतलेला निर्णय योग्य असल्याचे प्रतिपादन केले का? नाही. केशवानंद भारती म्हटलं होतं की भाग आहे, त्याच्यात बदल होतो, पण मौलिक संरचनेला धक्का न लावता, म्हणजे हे प्रतिपादन केले होते. हे चुकीचे, म्हणजे क सुद्धा काय? चूक. 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीद्वारे सरनाम्यात समाजवादी, सार्वभौम आणि अखंडता या 3 शब्दाचा समावेश केला. ते 3 शब्द कोणते होते? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता म्हणजेच एकात्मता. तर हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, पण सार्वभौम हा शब्द चूक आहे. म्हणजे ब क ड काय आहे? चूक. मग बरोबर कोणतं आहे? फक्त अ. आणि आपल्याला विचारलं होतं कोणती विधाने बरोबर आहेत, तर फक्त अ बरोबर आहे. नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणाचे भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे वर्णन केले जाते? मला सांगा कोणाला म्हणतात भारतीय राज्यघटनेचा आत्मा?
उद्देश पत्रिका म्हणजे ऑप्शन नंबर 3 चालू चालू मध्ये आन्सर देऊ शकता तुम्ही. नंतर कोणते विधान बरोबर नाही म्हणजे कोणते चुकीचे आहे. सरनामा न्यायालयाद्वारे अंमलात आणता येत नाही, हे तर बरोबर आहे. राज्यघटनेस प्रस्थापित आणि विकसित करण्यायोग्य जी उद्दिष्टे आहे ती सरनाम्यातून व्यक्त होतात. प्रस्थापित करण्याजोगे आणि विकसित करण्याजोगे म्हणजे काय, ज्याला तुम्ही निश्चित करू शकता. लक्षात आलं. मग आपल्याला माहिती आहे ना कोणते कोणते उद्दिष्ट निश्चित करायचे, बंधुता, स्वातंत्र्य, समता, हे तर आपल्याला सरनाम्यातून व्यक्त होतात का, होतात. सरनाम्यातून राज्यघटनेने आपल्या अधिकाराचे स्रोत कोणाकडून प्राप्त केले ते स्पष्ट केलेले आहे. अधिकाराचे स्रोत आम्ही म्हणजे पहिलं, दुसरं, तिसरं तिन्ही पण बरोबर आहे. म्हणजे चौथं काय असणार आहे, चूक. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही आदर्श रशियन राज्यक्रांतीकडून घेतली, हे चूक आहे. हे आपण कोणाकडून घेतलं होतं, अमेरिकन राज्यक्रांतीतून स्वातंत्र्य घेतलं आणि समता आणि बंधुता फ्रेंच राज्यक्रांतीकडून घेतलं. म्हणजे इथं कोणतं बरोबर नाही आहे, तर इथं आपलं 4 नंबरचं बरोबर नाही, म्हणजे हेच आपलं काय आहे, आन्सर आहे. चला 21 नंबर काय विचारतोय, डॅश डॅश या तारखेपासून भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य असे भारतीय राज्यघटनेने घोषित केले. मला सांगा कधी घोषित केले. या शब्दामध्ये किंवा या प्रश्नामध्ये तुम्हाला डायरेक्ट विचारलं नाही पण इनडायरेक्ट विचारले 42व्या घटना दुरुस्ती लागू झाल्याची तारीख. कारण सगळ्यांकडे 76, 78, 77 दिसतंय. या दरम्यान काय घडली होती, 42वी घटना दुरुस्ती. मला सांगा हे कसं कळालं 42वी घटना दुरुस्तीची विचारली. कारण यांनी या प्रश्नामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष हे 2 शब्द टाकले आणि हे 2 शब्द कधी आले, 42वी घटना दुरुस्ती 1976 आले. बरोबर आहे का. पण मला सांगा 1976ला काय करण्यात आलेली आहे, घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे. पण ती 1976ला केली, लागू झाली का, नाही. ती लागू कधी झाली, 3 जानेवारी 1977. म्हणजे या दिवशी जरी घटना दुरुस्ती झाली असली तरी ती लागू झाली होती 3 जानेवारी 1977. म्हणजे आपण समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य कधी बनलो, 3 जानेवारी 1977ला. असं आपल्याला आयोगाने उत्तर दिलेलं आहे. म्हणजे कधी, 3 जानेवारी 1977ला आपण समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य असं घोषित केलं. तर आयोगाने आन्सर काय दिलेलं आहे, 3 जानेवारी 1977. मग 22वा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेचे आर्थिक न्याय हे उद्दिष्ट डॅश डॅश यातून व्यक्त होते. मग असेच प्रश्न बघितला आपण, आर्थिक न्यायाचे तत्व कशात आहे, एक तर प्रस्तावनेत आणि भाग नंबर 4 म्हणजे मार्गदर्शक तत्वामध्ये, म्हणजे 2 नंबरचं आपलं आन्सर असेल. नंतरचं बघूया, भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलित झाले. सम्मिलित झाले म्हणजे काय, ॲड झाले. राष्ट्राची एकता हा शब्द पहिल्यापासून होता. मग कोणती झालं, राष्ट्राची एकात्मता. एकात्मता म्हणजेच काय, अखंडता. म्हणजे केवळ बी हा शब्द कालांतराने ॲड करण्यात आला. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. बिरुबारी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग असल्याचा निर्णय दिला होता. हे सपशेल चुकीचं आहे. आपण आत्तापर्यंत 4 वेळेस बघितलं, भाग नाही असा निर्णय दिला होता. केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग असल्याचा निर्णय दिला होता. हे म्हटले नसल्याचा दिला होता. सरनाम्यामध्ये आतापर्यंत घटना दुरुस्तीद्वारे 2 वेळा अजिबात नाही, एकाच वेळा बदल झाला. 76मध्ये 42वी घटना दुरुस्ती. कोणते विधान सत्य आहे, अरे या तिन्हीपैकी एकही नाही, म्हणजे वरीलपैकी एकही विधान सत्य नाही. चला 26वा प्रश्न काय विचारतोय आपल्याला, सरनाम्यामध्ये घटनाकारांची वास्तविक उद्दिष्टे व तत्वज्ञान यांचा समावेश आहे. बिरुबारी संघ खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की सरनाम्यातून राज्यघटनेचा साधारण हेतू दिसतो म्हणून तो राज्यघटनेचा भाग आहे. अरे चूक आहे ना, म्हटले होते का ते तसं, नाही. त्यांनी काय सांगितलं होतं की सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही. बघा, म्हणजे जे 3 खटले होते ना त्याच्यावर आतापर्यंत 4 वेळेस प्रश्न आले. राज्यघटनेचा भाग आहे की नाही, भाग आहे की नाही, भाग आहे की नाही, व्यवस्थित करा, ते मार्क्स भेटून जातील. केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने बिरुबारी संघ खटल्यातील निर्णय योग्य असल्याचे, चूक.
अयोग्य असल्याचे सांगितले होते. म्हणजे ब पण चूक आहे आणि क पण चूक आहे. म्हणजे आपल्याकडे बरोबर काय, फक्त अ. फक्त अ बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न काय सांगतोय. याच्यामध्ये आपल्याला काय करायच्या होत्या, जोड्या लावायच्या होत्या. कशा कशाच्या, टीका आणि ती कोणी केली. आता हे जर बघायचं जर असेल आपल्याला, तर याच्यामध्ये सर्व प्रकारच्या टीका माहीत पाहिजे. तर आपल्या काय या लेक्चरमध्ये सर्व प्रकारच्या टीका आपण घेतलेल्या नव्हत्या. ठीक आहे. त्याच्यामुळे हा जो शब्द आहे किंवा हा जो प्रश्न आहे हा फक्त आपल्या लेक्चरमधून सॉल्व्ह होऊ शकत नाही. कारण इथं टीका खूप साऱ्या पाठ कराव्या लागतात. आणि या सगळ्या टीका पाठ करणं, त्यांच्या जोड्या लावा पाठ करणं, याच्यापेक्षा तुम्ही एखादा मूलभूत हक्काला पुन्हा रिव्हिजन देऊ शकता. आलं लक्षात. चला फक्त एवढा एक प्रश्न राहिला की जो आपल्या लेक्चरमध्ये नव्हता. नेक्स्ट 29वा प्रश्न काय विचारतोय. गटाबाहेरचा शब्द ओळखा. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना, सामाजिक. बघा बरं गटाच्या बाहेरचा शब्द कसा कळेल. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना हे 5 काय आहेत, स्वातंत्र्य. आणि सामाजिक काय आहे, न्याय. म्हणजे सामाजिक हा या 5 शब्दामध्ये बसत नाही. 42व्या घटना दुरुस्तीद्वारे उद्देश पत्रिकेमध्ये डॅश डॅश आणि डॅश डॅश शब्द जोडण्यात आले. मला सांगा कोणते कोणते 2 शब्द आहे. समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष. लक्षात आलं का. हे 2च शब्द आहे. मग आन्सर काय पाहिजे होतं, अ आणि ब. आन्सर पाहिजे होतं अ आणि ब. खरं तर 2च याला जागा ठेवलेली प्रश्नामध्ये. पण ज्यावेळेस पहिल्या जी आपली उत्तरपत्रिका आन्सर की म्हणतो आपण त्याला, पहिल्या आन्सर की आणि दुसऱ्या आन्सर कीने आन्सर दिलेलं आहे अ ब ड. खरं तर अ ब ड हे आन्सर येऊ शकत नाही. कारण ड आन्सर यायचं असेल तर तिथं एकात्मता हा शब्द पाहिजे होता. लक्षात आलं का. यांचं खरं आन्सर काय असेल अ आणि ब. पण दुसऱ्या उत्तर तालिकेने काय दिलंय आपल्याला अ ब ड. खरं तर अ ब ड येऊ शकत नाही, एकात्मता हा शब्द पाहिजे. पण आयोगाच्या दुसऱ्या उत्तर तालिकेने त्यावेळेस अ ब ड हे आन्सर दिलेलं आहे, पण ते आन्सर येऊ शकत नाही. अलग लक्षात. नंतरचा प्रश्न बघू शकतो आपण. खालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाद्वारे प्रास्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन केले. मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितलं असं एकच खटला आहे जो म्हटला होता भाग नाही. तो खटला कोणता, बेरुबारी. बाकी सगळ्या याच्यात सांगितलं की भाग आहे. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतील सार्वभौम या संकल्पनेतून कोणता अर्थ कळतो. सार्वभौम म्हणजे काय सांगितलं होतं मी, आम्ही आमचे निर्णय घ्यायला सक्षम आहोत. बघा, बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वतःशी निगडीत निर्णय घेऊ शकतो आणि रद्दही करू शकतो. ओके. त्याच्यानंतर संघ आणि घटक राज्य दोन्ही सार्वभौम आहेत. बघा, संघ आणि घटक राज्य. घटक राज्य आपल्या भारतात सार्वभौम नाहीये, कारण घटक राज्याला संघ राज्याचे निर्णय ऐकावे लागतात ना. म्हणजे संघ आणि घटक दोघंही सार्वभौम आहेत का, नाही. आपल्याकडे फक्त कोण सार्वभौम आहे, संघ सार्वभौम आहे. म्हणजे ब जे आहे, ब चुकीचं आहे. लक्षात आलं का, ब चुकीचं आहे. भारताचा संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करू शकतो, करू शकतो. कोण रोखणार आम्हाला, आम्ही आमचे निर्णय घ्यायचा तर हस्तगत करून घेऊ. म्हणजे आम्ही सार्वभौम आहेत, क बरोबर आहे. भारताच्या संघाकडे राष्ट्रीय भूप्रदेशात फेरफार करण्याचे अधिकार आहेत. सार्वभौम आहोत आम्ही. म्हणजे पहिलं पण बरोबर आहे, क पण बरोबर आहे, ड पण बरोबर आहे. ब का चुकीचं आहे, आपला भारताचा संघ सार्वभौम आहे, घटक राज्य नाही ना. घटक राज्याला जर दिल्लीहून एखादी ऑर्डर आली तर मान्य करावीच लागते. म्हणजे अ क ड हे याचं काय पाहिजे, आन्सर पाहिजे. आलं लक्षात सर्वांच्या इथपर्यंत, ठीक आहे. त्यानंतर बघा, उद्देश पत्रिकेत बहाल केलेल्या स्वातंत्र्याचा बरोबर क्रम लावा. म्हणजे 4 ऑप्शनमध्ये 5ही प्रकारचे स्वातंत्र्य, पण त्यांचा काय माहीत पाहिजे, क्रम. मग कसा असतो क्रम, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हा त्याचा बरोबर क्रम आहे. 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने प्रास्ताविकेत कोणत्या नवीन शब्दांचा समावेश केला. पहिलं ऑप्शन सार्वभौम आणि समाजवादी, चूक. कारण 3 शब्द कोणते आहेत ते, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. मग मला सांगा सार्वभौम हा शब्द येईल का, नाही. म्हणजे पहिलं चुकलं. दुसरं समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष, बरोबर, 2 तर सापडले. श्रद्धा, उपासना, व्यक्तीची प्रतिष्ठा, अजिबात नाही. लक्षात आलं का. श्रद्धा, उपासना आणि व्यक्तीची प्रतिष्ठा हे त्यांनी ॲड केलेलं नाही. नंतरचं काय सांगितलंय, एकता आणि
एकात्मता. आता आपण एकात्मता हा शब्द तर घेतलाय, एकता घेतला का नाही, म्हणजे आपण दोनच शब्द घेतले. कोणते मग? समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष. याच्यातला एकात्मता घेतलाय पण एकता घेतलेला नाही. म्हणजे इथलं ऑप्शन काय देऊ शकतो आपण? ब. काय देऊ शकतो याच्यापैकी? ब. बघा याचे ऑप्शन पण काय होते? वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? फक्त ब बरोबर आहे. आलं लक्षात? ड येऊ शकत नाही, कारण ड मध्ये काय विचारलं होतं त्यांनी? एकता. तर एकता हा शब्द नंतर ऍड करण्यात आलेला नव्हता. चला नंतरचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही घटनेचे हृदय आहे, आत्मा आहे, डोके आहे, काय आहे? भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही राज्यघटनेचा आत्मा आहे, असं कोण म्हटलं होतं? पंडित ठाकूरदास भार्गव. आठवतं सर्वांना? टीका पंडित ठाकूरदास भार्गव. म्हणून राज्यघटनेचा फक्त कोण आहे? आत्मा. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमतः केव्हा दुरुस्त करण्यात आली? आता बघा यांनी तुम्हाला कन्फ्यूज केलं. प्रथमतः म्हणजे काय? पहिल्यांदा कधी केली? याचा अर्थ आपल्याला वाटतो दुसऱ्यांदा पण दुरुस्त केली. मित्रांनो ध्यानात ठेवायचं, सरनामा प्रास्ताविका आतापर्यंत फक्त एकदाच दुरुस्त झाली. ती कधी झाली? 1976ला. म्हणजे ऑप्शन नंबर 3 प्रथमतः हा शब्द कन्फ्यूज करतो. भारतीय संविधानाने आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली? आर्थिक न्यायाची काय विचारली आपल्याला? खात्री. ती कशाद्वारे दिली? उद्देशपत्रिकेद्वारे. लक्षात आलं का? कारण आर्थिक न्यायाची हमी देत आहोत ना आम्ही. काय देत आहोत? हमी देत आहोत निश्चितपणे. मग खात्री कुठं दिलेली? फक्त उद्देशपत्रिकेमध्ये. म्हणजे आपण आन्सर काय देऊ शकतो याचं? 1 उद्देशपत्रिका. भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेत शेवटी समाविष्ट केलेले शब्द कोणते? शेवटी म्हणजे काय? नंतर. मला सांगा कोणते कोणते शब्द आहे नंतरचे? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अजून एकात्मता. दिसते का याच्यापैकी कुठं? नाही. म्हणजे कोणते कोणते 2 शब्द जे शेवटी समाविष्ट केले? समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष. म्हणजे याचा आन्सर येणार अ आणि ब. कळालं इथपर्यंत? ठीक आहे. चला नंतरचे प्रश्न बघूयात. 1976 साली कोणत्या दुरुस्तीद्वारे समाजवाद हा शब्द टाकला? 1976ची घटना दुरुस्ती कोणती? 42वी. खालील कोणत्या स्पष्टीकरणामुळे भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे? कोणत्या स्पष्टीकरणामुळे म्हणजे त्यांनी काय विचारलं? अशा कोणत्या गोष्टी आहे ज्याच्यामध्ये भारत धर्मनिरपेक्ष आहे असा उल्लेख केलेला आहे? तर भारत धर्मनिरपेक्ष हा उल्लेख फक्त कशात आहे? राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत आहे. संविधानाच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे टाकण्यात आला? 42वी. यांनी 76वी दिली कन्फ्यूज करायला. आपण म्हणतो ना 1976 मग लगेच 76वी. तसं काही नाही. 42वी घटनादुरुस्ती 76. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेत कोणत्या संकल्पनेला अग्रस्थान देण्यात आलं? म्हणजे काय? या खालच्या 4 शब्दापैकी 1 नंबर कोणता शब्द आहे? बघा मगाशीच हा क्वेश्चन येऊन गेला. सगळ्यात सुरुवातीला कोणता शब्द आहे? न्याय. तर हे होते आतापर्यंत प्रास्ताविकेवर विचारलेले शब्द. तर बघा मित्रांनो आपल्या लेक्चरमध्ये सगळे प्रश्न सॉल्व्ह होत आहे. फक्त एकच शब्द होता टिकांच्या जोड्या लावा. या टिका खूप साऱ्या असतात. जर तुमच्याच्याने होत असेल तर व्यवस्थित पाठ करून ठेवा. पण ज्या महत्त्वाच्या पंडित ठाकूरदास भार्गव यांच्या टीकेवर जास्त लक्ष असू द्या. त्या टीकेवर आतापर्यंत 4 प्रश्न आले. मग सरनाम्यात अलग लक्षात कुठं कुठं जास्त ध्यान ठेवायचं? 1 पंडित ठाकूरदास भार्गव यांच्या टीकेवर व्यवस्थित ध्यान ठेवा. सरनाम्याचा भाग आहे का नाही त्याच्यावर ध्यान ठेवा. आणि महत्त्वाचं जे सुप्रीम कोर्टाचे निर्णय होते, अधिकाराचा स्रोत आहे, बंधने घालत नाही, न्यायालयात जाता येत नाही, या 3 मुद्द्यांवर व्यवस्थित ध्यान ठेवा. तर मित्रांनो ही होती आपलं पूर्ण सरनामा नेमकं काय आहे, सरनाम्यातील शब्दांचा अर्थ काय, या सर्व गोष्टीचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर आपला सरनाम्यावर आलेला एकही प्रश्न जाऊ शकत नाही. आय होप हे लेक्चर तुम्हाला सर्वांना समजलं असेल. याच्या अगोदर संविधान सभेची निर्मिती, संविधान निर्मिती यांच्या लेक्चरच्या लिंक तुम्हाला ह्या लेक्चरच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटतील. आणि याच्यानंतर संविधानाची नेमकं वैशिष्ट्य काय आहे त्याच्यावरचं लेक्चर हे आपलं नेक्स्ट लेक्चर असेल या सिरीजमधलं 4थं. तर तुम्ही त्यालाही आवश्यक आवर्जून भेट द्या जेणेकरून आपला कुठलाही प्रश्न सुटू शकत नाही. आय होप सर्वांनी लेक्चर समजलं असेल. थँक्यू सो मच. आणि भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये.
त्याच्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या जे सिरीजचं 4थं लेक्चर आहे त्याची लगेच नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकते. सो थँक्यू.